यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. बुद्धी या विषयावर महाराजांनी वेगवेगळ्या प्रवचनात जे विचार सांगितले आहेत रादर, ते आणि बुद्धीच्या संदर्भात अ, काही ग्रंथाचे किंवा काही विचाराचे संदर्भ जे महाराजांनी दिलेले ते सगळं एकत्र करून आपण बुद्धी या विषयावर विचार करत आहोत. आता आवाज हा मग थोडा पुढे बसतो म्हणजे तुम्हाला ठीक आहे काका आता आवाज. तरी स्वतः हा म्हणजे थोडा तो जवळ घेतला असतं बरं होईल. हो एक हा तर आता येतोय बरोबर. येतोय ना. हा तर मागच्या दोन वेळेला म्हणजे काही कारणांनी आपण बुद्धीवर घेऊ शकलो नव्हतो, त्यामुळे जवळजवळ आता 2 आठवड्याचा 3 आठवड्याचा गॅप झालाय. तर थोडीशी आपण उजळणी करून आणि काही नवीन मंडळी जॉईन झाले त्यांच्याकरताही ते बरं पडेल अशा दृष्टीने आपण थोडस मागचा अ, भागाची उजळणी करून नवीन याच्यात प्रवेश करू. तर सर्वात पहिलं म्हणजे आपण बुद्धी तत्व काय हे पहिल्या भागात पाहिलं होतं. त्याच्यानंतर बुद्धीचं वर्गीकरण वेगवेगळ्या म्हणजे गुणांच्या गुणाप्रमाणे सात्विक राजस तामस असे बुद्धीचे प्रकार. त्याच्यानंतर जे बुद्धीची उन्नती आहे ही जी व्यवहारात लागलेली बुद्धी आहे तिथपासून ते आत्मप्रकाश होऊन आत्मज्ञान होणं, ज्ञान म्हणजे अनुभवच आहे तो, तिथपर्यंत जो बुद्धीचा प्रवास आहे त्याच्या स्टेजेस प्रमाणे वर्गीकरण म्हणजे बुद्धी, मेधा आणि प्रज्ञा हेही आपण पाहिलं. योगसूत्राप्रमाणे जे चित्ताचे प्रकार आहेत किंवा चित्ताच्या अवस्था आहेत, प्रकारपेक्षा चित्ताच्या अवस्था ज्या सांगितल्या आहेत त्या आपण थोडक्यात पाहिल्या. त्या कदाचित नवीन मंडळींसाठी आपण पुढच्या भागात किंवा हे एकदा आत्ताचा जो अ, मुद्दा आहे तो संपल्यानंतर आपण वाटलं तर परत घेऊ, म्हणजे त्यांनाही सगळ्या याचा एक लाभ मिळेल. आणि या विषयाशी सुसंगत असा असल्यामुळे एका ठिकाणी पूर्णपणे बुद्धीचा विचार पूर्णपणे तर नाही शक्य होणार आपल्याला, कारण फार मोठा विषय आहे हा बुद्धी हा. पण निदान सगळ्या एरियाजना आपण टच करतोय असं तरी होईल. तर मागच्या वेळी आपण बुद्धीचं जे ज्ञानाच्या भूमिका आहेत त्याच्याप्रमाणे बुद्धीच्या स्टेजेस बघत होतो. म्हणजे बुद्धी ही डिफाईन केल्यानंतर बुद्धीचा उत्कर्ष कसा होत जातो हे आपण पाहतोय आणि त्याच्यासाठी साधनं काय आहे तेही त्या निमित्ताने आपण पाहत आहोत. तर मागच्या भागापर्यंत आपण एक पाहिलं की यज्ञदान तपश्चैव पावनानाम मनीषिणाम हे भगवंतांनी गीतेत सांगितलेलं आहे. त्यामुळे अ, पावन काय होतं तर बुद्धीच पावन होते. पवित्र बुद्धी झाली की ती स्वच्छ आरशासारखी झाली की त्यात आत्मप्रकाश पडतो आणि मग आत्मप्रकाशात कळतं की हे सगळं जग आणि आपलं शरीर हा किंवा ही बुद्धी ही आरसा आहे. आणि मग आत्मानंदात तो महात्मा लीन होऊन जातो, ईश्वर स्वरूप ब्रह्मस्वरूप तो होऊन जातो. तर अ, विषयात अडकलेली बुद्धी किंवा त्याच्याही आधी जे योगशास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, त्याच्यानंतर एकाग्र आणि निरुद्ध या चित्ताच्या अवस्था सांगितल्या आहेत. तर मूढ अवस्थेत तर असं आहे की ते चित्त इतकं सुप्त आहे की बुद्धी ही कार्य करते का नाही इतका प्रश्न पडेल इतकी मूढावस्था ही असू शकते. आणि गाढ झोप तर घेतली आपण तर तिथे तर बुद्धीचं कार्य थांबलेलंच आहे, ते पूर्ण मूढ अवस्था आहे. तिथपासून ते आत्मसाक्षात्कार पूर्णानंदात रत होणं किंवा आपणच पूर्णानंद आहोत अ, हा अनुभव येणं इथपर्यंत
बुद्धीच्या ज्या अवस्था आहेत त्या ज्ञानाच्या भूमिकांच्या मार्फत अ, वसिष्ठ महर्षींनी प्रभू रामचंद्रांना योग वासिष्ठामध्ये सांगितलेलं आहे. त्याच आपण आता सध्या तेच पाहणं आपलं चालू आहे. तर जे नवीन जॉईन झाले त्यांच्याकरता आपण बुद्धीचे हे ज्ञानभूमिका ज्या आहेत त्याचं त्या सांगून त्याचं एक एक वाक्यात आधीच्या भूमिकांचं स्पष्टीकरण देऊ आणि मग आत्ता आपलं आपण चौथी अवस्था संपलेली पण तरी आपण चौथ्यापासून मग 5, 6, 7 असं घेऊ. तर सर्वात आधी सांगायचं म्हणजे हे जे बुद्धीचं किंवा ज्ञानभूमिका ज्या आहेत त्या महाराजांनी वेगवेगळ्या प्रवचनात त्याचा उल्लेखही केलेला आहे आणि महाराजांच्या पत्रातूनही त्याचा उद्देश आहे. म्हणजे आज उल्लेख आहे. आजच एक महाराजांच्या पत्रांचं पुस्तक वाचताना एक पाहण्यात आलं की कोणत्या तरी काय ते नंतर सांगतो माहिती आहे, ओळखतो मी आपण गेलेलो ना. ते दर बुधवारी आणि हो शनिवारी हो हो. एक मिनिट आहे. दिनेश दादा. हा तर हा तर महाराजांनी म्हणजे एका पत्रातही तो उल्लेख केलेला आहे की शुभेच्छा ही ज्ञानाची पहिली भूमिका आहे आणि ती आपणा सर्वात आहे. हे मला वाटतंय पुरवपूरला जाण्याच्या निमित्ताने जे पत्र लिहिलं होतं कदाचित काकांना लिहिलेलंच पत्र असेल काका, कारण तुमच्या पत्राच्या मागोमागच हे आलं होतं. दुसरं आपण मागच्या वेळी हे म्हटलेलं की महाराजांनी काकांना जे पत्र लिहिलेलं आणि त्याच्यात जो बुद्धीचा उल्लेख म्हणजे काकांनी शंका विचारलेली त्याचं उत्तर दिलेलं, तर तो मागच्या वेळी आपण म्हटलेलं की पुढच्या वेळी तो आपण ते शोधून काढू. आणि योजना महाराजांची अशी असते की ते सहजच आज ते पुस्तक म्हणजे आता महाराजांच्या साईटसाठी आपण सगळी पुस्तकं फ्री डाउनलोड देतोय स्कॅन करून. तर कोणती कोणती राहिली तर त्यात एक पत्राचं राहिलेलं म्हणून आज घेतलं आणि नेमकं ते काकांना महाराजांनी लिहिलेलं पत्रच त्याच्यात समोर आलं जे मी आज ग्रुपमध्ये पण टाकलंय. आणि आपण इथेही ते वाचू म्हणजे कारण आजच्या विषयाच्या संदर्भातच आहे ते, बुद्धीच्या संदर्भातच आहे ते. तर प्रश्न काकांनी तेव्हा असा काही विचारलेला, काका करेक्ट करा माझं काही चुकलं तर, की ईश्वर प्रदत्त बुद्धी, कर्मानुसारिणी बुद्धी आणि माणसाची स्वतंत्र बुद्धी म्हणजे फ्री विल, याच्याबद्दल काकांनी महाराजांना प्रश्न विचारलेला की ते कशी आणि केव्हा कार्य करते. तर त्याच्यावर महाराजांनी म्हणजे बाकीही विषय होता त्या पत्रात पण त्याच्यावरचं उत्तर जे महाराजांनी दिले ते पूर्ण आपण वाचू. ते असं आहे, प्रयत्न करत राहिले पाहिजे. विचारापेक्षा आचार प्रधान आहे. विचारांचे विचारांचे पर्यवसान आचारात झाले पाहिजे तरच त्याचे साफल्य आहे. ईश्वर सुद्धा योग्य आचार ठेवणाऱ्याला फल देणार आहे. असे नसेल तर त्याला हुकुमशहा म्हणतील. ईश्वराचेच सर्व कर्तृत्व आहे असा सिद्धांत अर्जुनाला सांगितला गेला. तो कर्म सोडण्याकरता नसून ईश्वर शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून निरहंकार बनून कर्म करीत राहणे, यात आपण निमित्त मात्र आहोत अशी वृत्ती बाळगून कर्म करण्याकरताच आहे. यात निराशाही नाही आणि अहंकारामुळे अति उत्साहही नाही. चित्ताची समता व निर्विकारताच आहे. स्वतःचेच विचाराधिक्य असण्यापेक्षा संतांचेच विचार उत्साहवर्धक
मार्गदर्शन करणारे व निराशा दूर करणारे ठरतील असे वाटते. आता ते बुद्धीचे प्रकार ते महाराजांनी 3च्या ऐवजी 2च डिव्हिजन कशा आहेत ते सांगितलंय. सन्मती व असन्मती दोनच प्रकार बुद्धीचे होतील. जी बुद्धी महात्म्यांच्या चरित्र आदर्शामुळे त्याचप्रमाणे व्यक्तिगत लाभाचा विशेष विचार न करता अर्थजनांची आरती दूर करण्याकरता प्रयत्न करते, ती सन्मती समजावी. हीच पूर्वसुकृतानुसार ईश्वरदत्त ठरते आणि जी स्वतःचा व्यक्तिगत लाभ, आर्थिक यश इत्यादी स्वार्थाकडेच लक्ष देऊन स्वतःचा मानलेला मोठेपणा मांडण्याच्याच उपयोगी पडणारी ही असन्मती ठरेल. हीच केवळ कर्मानुसारिणी आहे. पण हे देखील आपल्या पदरात टाकलेले दक्ष ईश्वर प्रदत्तच स्वकर्माचेच फळ आहे इत्यादी विचार करावा. तर ईश्वर प्रदत्त बुद्धी आणि कर्मानुसारिणी बुद्धी, तरी कर्मानुसारिणी मध्ये पण करून सत्कर्म करण्याची जी बुद्धी आहे, तर ती सुरुवातीलाच सत्कर्म करायची बुद्धी ही ईश्वराने दिली म्हणून तीही ईश्वर प्रदत्त आहे. आणि वाईट कर्म जर झाली तर त्यांनी बुद्धी वाईट होते ही पण ईश्वरानेच दिलेली बुद्धी आहे. पण ते आपल्या कर्माचं फळ म्हणून दिलेले असं महाराज यात सांगतात. तर असं तिथे सद्बुद्धी असद्बुद्धी हा किंवा सन्मती आणि असन्मती असं महाराजांनी वर्गीकरण केलेलं आहे. तर महाराजांनी शुभेच्छा हे एका पत्रात सांगितलेलं आहे. तसं अत्रि महर्षींचं वर्णन करताना ते सांगतात की अत्रि महर्षी ज्ञानाच्या 6व्या भूमिकेपर्यंत गेलेले आहेत. 5व्या भूमिकेला स्वतः उत्थान आहे आणि 6व्या भूमिकेला परतो उत्थाना सांगितले. म्हणजे जोपर्यंत दुसरा कोणी उठवत नाही तोपर्यंत समाधी त्यांची संपतच नाही अशी त्यांचं वर्णन केलेलं आहे. हे सांगण्याचं कारण असं की आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की वाचावं का किंवा महाराजांची प्रवचन वाचली आणि ती सगळी समजली असं वाटलं तरी ठिकठिकाणी महाराजांनी तो अर्थ पूर्ण समजण्यासाठी जे रेफरन्स दिले, जसं आपण कॉलेजमध्ये मेन टेक्स्ट बरोबर रेफरन्स बुक वाचतो तेव्हा त्या टेक्स्ट मधला खरा उलगडा आपल्याला होतो, तसं महाराजांनी प्रत्येक प्रवचनात कुठे ना कुठेतरी एखाद्या ग्रंथाचा उल्लेख किंवा आता हे ज्ञानाच्या सप्तभूमिकेचा उल्लेख हा करून अशासाठी ठेवलेला आहे की जे जिज्ञासू असतील, ज्यांना अजून मार्गदर्शन अजून त्यात समजून घेण्याची इच्छा असेल तर त्यांना समजून घेता यावं म्हणून. कारण प्रवचन काही नेहमी होणार नाहीत, झाली तरी त्याला वेळेची मर्यादा असते आणि प्रवचन करताना समोरचा वर्ग काय आहे याच्यावरही किती लेव्हलचं बोलायचं, किती कठीण किती सोपं हे त्यावरही ठरतं. तर त्यामुळे जिथे जिथे विशेष ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी काही अधिक सांगण्यासारखं आहे तिथे महाराजांनी हे ग्रंथांचे त्यातील श्लोकांचे किंवा अशा भूमिका म्हणा काही असं निर्देश करून ठेवलेला आहे. तेच आपण इकडे पाहतो म्हणजे जेणेकरून आपल्याला महाराजांची प्रवचन या पूर्ण दृष्टीने नीट पाहता येतील. तर ज्ञानाच्या 7 भूमिका कोणत्या? तर पहिली शुभेच्छा, म्हणजे जे काही चाललेलं आहे, सुख आहे दुःख आहे, जे काही संसारात आहे, अगदी सुख जरी असलं तरी हे पुरेसं नाही आणि हे टिकणारं नाही. हे दोन्ही वाटून याच्यापेक्षा आणि संसारात दुसरेही कोणी आहेत, म्हणजे फक्त स्वतःचा अनुभव असं नाही, जगातले सर्वच लोक समर्थ म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधून पाहे. म्हणजे आपलं सुख दुःख नाही, अगदी राजा झाला किंवा पूर्ण जगाचा सम्राट झाला, जगातला आजचं जर म्हटलं तर जगावर पूर्ण ज्या देशाचा कंट्रोल आहे अमेरिका, तिचा राष्ट्राध्यक्ष जरी झाला तरी दुःख आहे, चिंता आहे, त्यांची दुःख गेलेली नाहीयेत. त्यामुळे या जगातलं सुख हे कमी आहे आणि टिकणारं नाहीये असं वाटून
पूर्ण सुखप्राप्ती व्हावी आणि दुःखाची पूर्ण निवृत्ती व्हावी ही इच्छा निर्माण होऊन ती निर्माण होणं याला शुभेच्छा म्हणतात. एवढं जरी झालं तरी ती ज्ञानाची पहिली भूमिका म्हणून सांगितली. दुसरी भूमिका आहे विचारणा. विचारणा म्हणजे एकदा ठरलं की संसारात पूर्ण सुख नाही, अ, अजिबात सुख नाहीये हे तेव्हा कळत नसेल आणि किंवा सुख अ, जे आपल्याला विषयात मिळतंय ते खरं ब्रह्मानंदाचा केवळ अंश आहे. हे जरी तेव्हा कळत नसेल तरी एवढं जरी कळलं की हे कमी आहे, की मग याच्यापेक्षा श्रेष्ठ कायम टिकणारं सुख कोणतं आहे आणि ते कसं मिळवायचं, ही जिज्ञासा निर्माण होऊन त्याच्यासाठी विचारणा म्हणजे दुसरी भूमिका म्हणजे विचारणा म्हणजे क्वेस्ट, त्याची चौकशी सुरू करतो म्हणून त्याच्याबद्दल शोधायला लागतो. सद्ग्रंथातनं म्हणा, सत्पुरुषांकडनं म्हणा, जे जे सोर्स विचाराने स्वतःच्या रमण महर्षींनी केवळ हू एम आय या एका प्रश्नाचं उत्तर शोधून आत्मानंदापर्यंत ते पोचलेले आहेत आणि दुसऱ्यांनाही त्यांनी त्या मार्गाने पुढे नेलेलं आहे. तर विचारणा विचारणा म्हणजे हा पर परब्रह्माचा अनुभव, पूर्ण सच्चिदानंदाचा अनुभव कसा येईल त्याच्यासाठी जे जे काही प्रयत्न आहेत, त्याच्यासाठी श्रवण आहे, मनन आहे, निधिध्यासन आहे, ते सगळं विचारणा म्हणून याच्यात होतं. त्याच्यानंतर येते ती तनुमानसा. आता विचारणा झाली म्हणजे पण बुद्धी आपली बुद्धीत शुभेच्छा निर्माण झाली आणि त्याच्याप्रमाणे शास्त्र श्रवण, सत्पुरुषांचा संघ, विवेक वैराग्याचा अभ्यास हे सगळं सुरू झालं, की त्याच्या पुढे जे निर्माण होतं, की अ, त्यात एकदा इंटरेस्ट निर्माण झाला, की विषय सुखाकडे हळू-हळू दुर्लक्ष व्हायला लागतं. त्याच्यातली आसक्ती कमी व्हायला लागते. तनू मानसात, तनू याचा अर्थ इथे तनू म्हणजे शरीर असा अर्थ नाही. शरीरालाही तनू का नाव आहे. कारण पूर्ण आनंद सच्चिदानंद आहे. तोच आपल्या अंतर्यामी असून सुद्धा तो या छोट्याशा शरीरात म्हणजे याला अ, घट आणि घटाकाश आणि पूर्ण आकाश असं संज्ञा दिलेल्या आहेत, की एक घडा आहे तर त्याच्या आतलं आकाश आणि बाहेरचं एकच आहे, पण त्या घड्यामुळे ते आत अ, तेवढ्याशा आकाराचं छोटं आकाश आहे असं वाटतं. तर ते छोटं वाटणं म्हणून हे ज्या शरीरामुळे होतंय म्हणून त्याला तनू म्हणतात. पण तनू याचा खरा अर्थ आहे की जे सूक्ष्म झालेलं आहे. तनू मानसा म्हणजे मन सूक्ष्म झालं. ते बाह्य व्यवहारात हा म्हणजे अ, अ, मी काय घातलं, तू काय घातलं, अमुक आहे का, बंगला आहे का, गाडी आहे का, याच्यातनं वर आलं. हा असा वागला, तो तसा वागला, याच्यातनं वर आलं म्हणजे ते तनू झालं, सूक्ष्म झालं. आणि सूक्ष्म केव्हा होतं? शुद्ध झाल्यावर सूक्ष्म होतं. आपण अ, गाळणीतनं एखादा पदार्थ गाळतो तेव्हा म्हणजे जाड जे असतं ते वर राहतं आणि बारीक जे असतं ते खाली पडतं. तर तसं सूक्ष्म मन झालेलं आहे तिकडे म्हणून त्याला तनुमानसा हे नाव दिलेलं आहे. आणि सूक्ष्म होऊन ते मन सूक्ष्म असा जो विषय परमानंद, परमात्मा, सच्चिदानंद त्याच्याकडे लागायला लागलं. ही तनुमानसा ही तिसरी भूमिका झाली. चौथ्या भूमिकेत सत्वापत्ती ही मागच्या वेळी आपण पाहिली होती. तर शुभेच्छा, विचारणा आणि तनुमानसा ह्या सिद्ध झाल्यावर त्याला आता सत्वापत्ती म्हणजे सत्वगुण पूर्ण त्याचा विकसित झाला. रज तम जवळ गेला किंवा सुप्त झाला आणि त्यामुळे पूर्ण विषयांपासून त्याचं वैराग्य त्याला निर्माण झालं. आणि परब्रह्म परमात्मा हा त्याला
परोक्ष रीतीने कळला म्हणजे साधारण ही विशुद्ध चक्राचा भेद झाल्याची अवस्था म्हणू शकू. परोक्ष ज्ञान झालेलं आहे आणि अगदी तद्रूप हो परमात्म्याशी तो एकरूप तद्रूप होतोय, पण तो सविकल्प आहे. म्हणजे सविकल्प समाधी जिथे प्राप्त होते ती सत्वापत्तीचा सर्वात उत्कर्ष झाला. इथपर्यंत आपण मागच्या वेळी पाहिलेलं. आता सत्वापत्ती झाली, त्याच्या पुढे अजून काय? तर सत्वापत्तीतही जसं रामकृष्ण परमहंसांनी सांगितलंय की आज्ञाचक्रापर्यंत पोहोचलो पण भेद झालेला नाहीये अजून. म्हणजे जस्ट तिथपर्यंत पोहोचलो की परमात्म्याचा साक्षात्कार आहे, पण आपण आणि ते परमात्म तत्व याच्यामध्ये तो मीचा अहंकाराचा शुद्ध अहंकार जरी असला तरी त्याचा पातळ पडदा आहे. त्या आनंदाचा लाभ आहे, पण मीच आनंद याच्यापेक्षाही तो मीही गेला ही अवस्था आलेली नाही आहे. तर त्यामुळे ती सविकल्प समाधी आहे. तो विकल्प राहिलेला आहे. म्हणजे अहम ब्रह्मास्मी जरी ज्ञान झालं तरी तिकडे अहम म्हणण्याकरता तरी राहिलेलं आहे, अशी ती अवस्था आहे. पण तिथे सत्वगुणाचा पूर्ण उत्कर्ष आहे, त्यामुळे त्याला सत्वापत्ती म्हणतात. आपत्ती म्हणजे लिटरली बघायला गेलं तर येऊन पडणं. पण इथे येऊन पडणं म्हणजे ते तिथे मी सत्वानी वागीन असंही नाही, तर आपोआपच सत्वगुण आहे म्हणून ते आपत्ती म्हणून म्हटलेलं आहे. मराठीत आपण आपत्ती म्हणजे संकट घेतो तसं नाही. आपत्ती म्हणजे येऊन पडणं. तर सत्व गुण तिथे पूर्ण विकसित होतो, अशी ही ज्ञानाची चौथी भूमिका आहे. अजूनही पूर्ण निर्विकल्प समाधी लाभ नाहीये इकडे. आता पाचवी भूमिका. पाचव्या भूमिकेत पहिलं तर पहिल्या ज्या चारही भूमिका आहेत अ, त्या सिद्ध झालेल्या आहेत ऑलरेडी आणि नेहमीच्या अभ्यासाने म्हणजे अ, सत्वापत्तीत पण अ, वैराग्य आहे, संसाराची आसक्ती सुटलेली आहे. पण ती 24 तास तसंच राहील असं नाही. काही वासना असल्यामुळे बाकी व्यवहारातही लक्ष जातंय आणि अजून ती पूर्णानंद प्राप्ती नाहीये असं आहे. पण असंसक्तीमध्ये काय की अ, विषयाचा नुसता त्यागच नाहीये. विषय भासणं पण तिकडे अ, जवळ-जवळ निघून गेलेलं आहे. याकरता मागच्या वेळी मला लक्षात नाही आपण एक गोष्ट घेतली होती की नाही. पण मला वाटतं घेतली होती ना ती राका कुंभाराची की ते रस्त्यातनं चाललेले असतात आणि सोन्याच्या मोहरा पडलेल्या असतात. तर ते त्याच्यावर माती टाकतात कारण मागे येणार त्यांच्या बायकोला त्याचा मोह होऊ नये म्हणून. तर ते पाहून त्यांची बायको म्हणते, "काय अजूनही 2 मातीत फरक करता का तुम्ही?" म्हणजे काय? तर त्यांना हे सोनं आणि ही माती ही भूमिका त्यांची आहे. पण त्यांच्या स्त्रीची भूमिका असंसक्तीपर्यंत आलेली आहे. की सोनं हे मातीपेक्षा वेगळं आहे हे वाटतच नाहीये. पण शुकाचार्य महाराजांनी अ, महर्षी व्यासांचंही ते उदाहरण घेतलेलं की शुकाचार्य महाराज अ, एका सरोवरात म्हणजे जन्म झाल्या झाल्या ते निघून चाललेत परिव्राजकासाठी आणि अंगावर वस्त्र नाही नुकताच जन्म झालाय पण ते वयाने मोठेच जन्माला आले. तर जाताना त्या अप्सरा स्नान करत होत्या सरोवरात. हे पूर्ण विवस्त्रावस्थेत त्याच्या बाजूने गेले. त्यांना काही फरक पडला नाही आणि मागून व्यासदेव आल्यावर मात्र त्या लाजून कपडे घालून त्यांना नमस्कार करून मान खाली घालून उभा राहिल्या आणि व्यासांनी विचारलं की माझा तरुण मुलगा आपल्या समोरून गेला तेव्हा आपल्याला काही वाटलं नाही आणि मी एवढा म्हातारा आणि तुम्ही तुम्हाला लज्जा वाटून तुम्ही हे कसं काय? तर त्या म्हणाल्या हे तुम्ही विचारता त्यातच आहे. तुमच्या मुलाची स्त्री पुरुष हा भेदच त्याचा मावळलेला आहे. तर तसं आहे म्हणजे आसक्ती सुटणं याच्या पुढे आता कसं आहे की विषयाच्या संस्कारापासूनच असंग
हे सोनं, ही माती, सोनं महाग आहे, माती ला काही किंमत नाहीये. ह्या विचारापर्यंत पोचणार केव्हा? की त्याचे वेगळे संस्कार होत आहेत तेव्हा. इथे संस्कारच नाहीये. त्यामुळे आसक्ती सगळी अ, गेलेली आहे. म्हणून त्याला असंशक्ती असं म्हटलेलं आहे. इकडे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आणि समाधी लाभ होते. पण इथे काय होतं, की समाधी लाभ झाला तरी काही प्रारब्ध शिल्लक असू शकतं. आता हे कसं आहे, तर महाराजांनी अ, प्रवचनातही सांगितलेलं आहे, की अ, कर्म करत असताना त्याला क्रियमाण कर्म म्हणतात. क्रियमाण एकदा कर्म करून झालं, की ते साठतं म्हणजे संचित कर्म होतं. आणि ते जेव्हा फळ द्यायला लागतं, तेव्हा त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. त्यामुळे आत्मानंद प्राप्तीने, ज्ञानाच्या प्राप्तीने क्रियमाण कर्म आणि संचित कर्माची होळी होते. पण जे कर्म संचित म्हणून मधून प्रारब्धामध्ये परिवर्तित झाले, फळ द्यायला सुरुवात झालेली आहे, ते काही बदलत नाही. म्हणजे कसं, की समजा अ, अ, एखाद्याला एखादा रोग झालेला आहे आणि रोग झाल्यानंतर त्याला आत्मज्ञान झालं, तरी तो शरीराचा रोग कायम राहतोय तो. याचा अर्थ त्यांचं पाप शिल्लक आहे का? नाही. पण पापाचं फळ मिळायला लागल्यावर त्याचा नाश सहसा होत नाही. सहसा होत नाही का? कारण सिद्धांत असा आहे, की ईश्वराच्या भक्तीने एक म्हणजे एकनाथ महाराज म्हणतात, महाराजांचं आवडतं पद आहे, त्याच्यात शेवटचं कडवं आहे, की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे. पण तो नाश पण काय, प्रारब्ध भोगायला लागत नाही म्हणजे मनाला त्याचा विचार येत नाही. आणि काही काही क्वचित प्रसंगी ते प्रारब्ध बदललेलेही आहे भगवंतानी. पण ते अगदी अपवादात्मक आहेत. अदरवाईज काय आहे, की प्रारब्ध तसंच राहतं. तर तसं काही प्रारब्ध भोगायचं राहिलं असेल, तर समाधी अवस्थेत असताना तिथून काहीतरी विचार आला किंवा काही म्हणजे स्वतःच्या मनातच काही विचार आला किंवा दुसऱ्याने कोणी उठवलं. म्हणजे स्वतो आणि परतो, स्वच्छा प्रारब्ध, स्वतःचं प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध यांनी ते समाधी अवस्थेतनं जागृत अवस्थेत येऊ शकतात. आता इथे समाधी लाभ झालेला आहे. मग आता ह्याच्या पुढची भूमिका काय असू शकेल? तर याच्या पुढची भूमिका आहे ती पदार्था भावना आहे. म्हणजे पदार्थ अभावना. म्हणजे तिथे अ, वेगळी वेगळा अ, आत्मपदार्थाशिवाय दुसरं काही आहे ही जाणीवच नाहीये. सर्वत्र सच्चिदानंद तिकडे आहे. आणि मग इथे काय आहे, इथे प्रारब्धही संपलं आता त्यांचं. म्हणजे जर ती तो महात्मा समाधी लावून बसला आणि जर कोणी अडवलं नाही, तर तो कायम समाधीतच राहील. 21 दिवसांनी असं म्हणतात, की जे योगी आहेत म्हणजे अवतारी नसलेले किंवा विशेष कृपा घेऊन आलेले असे नसलेले जे आहेत, त्यांचं 21 दिवसात शरीर पतनही होतं. अवतारी महात्मे फक्त स्वतःच्या इच्छेने तिथून खालीही येऊ शकतात. जगाच्या कल्याणाकरता गुरुरूप अवतार सगळे त्याची उदाहरणं आहेत. तर 6व्या भूमिकेत स्वतःचं प्रारब्ध संपलं, पण परेच्छा प्रारब्धानी ते खाली येऊ शकतात. म्हणजे कोणी हलवलं किंवा एखादा जर खरंच जिज्ञासू आहे आणि त्याला तो ईश्वराची प्रार्थना किंवा त्या सत्पुरुषाची जो समाधी अवस्थेत आहे त्याची प्रार्थना करत असेल, तर त्याच्याकरताही भगवंताचेच रूप असल्यामुळे भगवंताचंच कार्य करण्याकरता ते समाधीतनं खाली येऊ शकतात. आणि त्याच्या पुढची ही जी अवस्था आहे ती अ, सर्वात म्हणजे जे जीवकोटीचे आहेत त्यांच्याकरता सर्वात श्रेष्ठ अवस्था जी सांगितली ती तुरीय अवस्था आहे. तुर्य अवस्था म्हणतात, तुरीय अवस्था म्हणतात. अ,
तुर्यावस्था म्हणजे आता आपण या अवस्थांचाही अ, अ, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या या दृष्टीनेही आपण मागे पाहिलं तर तिकडेही जी तुर्य अवस्था आहे तीच ही तुर्य अवस्था आहे. तर ओंकारामध्ये अ, उ, म आणि अर्धमात्रा म्हणजे 3.5 मात्रा ओंकार हे आपली 7 चक्र दाखवतो आणि त्यातली अर्धी मात्रा जी आहे तीच तुर्य अवस्था आहे आणि ती चक्राच्या ह्याच्यात 3.5च्या 2 म्हणजे 7 चक्र झाली म्हणजे 7वं चक्र म्हणजे सहस्रार दाखवतं. म्हणजे सहस्रारात जेव्हा कुंडलिनी शक्ती पोहोचते, आल्हादिनी शक्ती राधा कृष्णाला मिळते किंवा जगदंबा शिवाशी एकरूप होते, ती ही तुर्य अवस्था आहे. अर्थात तुर्यावस्थेत असताना तो महात्मा जो जो आहे तो बाल उन्मत्त पिशाच्यवत असा वागतो. तो या संसाराच्या पातळीवर येतच नाही. आता याच्याही पुढची भूमिका आहे, ती भूमिका न म्हणता तो तुर्य अवस्थेचाच वेगळा विकास म्हणूनही काही घेतात. ती म्हणजे सहजावस्था आहे, जसे महाराजांची, की तिथे डोळे मिटले म्हणजे समाधी आहे किंवा आता समाधी आहे तर व्यवहार होत नाही, असा काही प्रश्न येत नाही. आणि अशी अवस्था फक्त अवतारी महात्म्यांची आहे. जे पूर्णावतार आहेत किंवा अ, जास्त अंशाचे जे अवतार आहेत त्यांच्यातच हा भाग अ, लक्षात येतो. तर हे झालं ज्ञानाच्या भूमिकेप्रमाणे वर्गीकरण. मग आपण यातल्या कोणत्या भूमिकेवर आहोत हे कुठे ना कुठेतरी आपल्याला लक्षात येतं. जर शंका येत नसेल तर साधा एक नियम आहे. जर 2 अवस्थेतली आपली अवस्था कोणती लक्षात येत नसेल तर खालची अवस्था आपली समजून पुढे जावं, तो सेफ मार्ग आहे. आणि महाराज ही कायम याप्रमाणेच सांगायचे की तुमची जास्त तयारी जास्त आहे म्हणून तुम्ही संन्यास घेऊन नंतर पस्तावण्यापेक्षा गृहस्थाश्रमात राहून संन्यासासारखं राहायला काय हरकत आहे, असं ते म्हणालेले आहेत एका आपल्या गुरुबंधूंना. तर त्या प्रत्येक अवस्थेत काय करता येईल हे जर लक्षात आलं तर आपली अवस्था लक्षात आली कुठली तर तिथे आपल्याला जास्त प्रयत्न कशासाठी करायचे याचा एक आपल्याला अंदाज येतो. म्हणजे समजा कोणी शुभेच्छा या पायरीवर असेल की काहीतरी करावं हे वाटतंय, थोडं बहुत जप वगैरे चाललाय किंवा हे चाललेलं आहे, पण तरीही ठोस असे काही प्रयत्न नाही, तर त्यांच्यासाठी ईश्वर काय आहे समजून घेणं, त्याच्यासाठी अ, ज्ञानी महात्मे त्यांचे ग्रंथ त्याचं मनन, अ, महाराज जसं म्हणाले, काका नेहमी सांगतात की हरेश्वरला महाराज म्हणालेले की एकट्याने करावं किंवा सर्वांनी मिळून करावं, जसं आता आपण इथे करतोय की एकमेकांना आपण याची चर्चा करून आपण तो विषय पुन्हा पुन्हा, हाच अभ्यास आहे. अभ्यास म्हणजे अभ्यासाची व्याख्या अशी केलेली आहे की एक उद्देश लक्षात घेऊन एका गोष्टीची पुन्हा 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 उजळणी करणं, ते पक्की होईपर्यंत उजळणी करणं हा अभ्यास म्हणून सांगितलेला आहे. तर म्हणून अ, शुभेच्छा जर असेल तर त्यांनी आपल्या मनात क्युरिओसिटी निर्माण होण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. मुद्दामून प्रश्न विचारले पाहिजेत मनातल्या मनात की आपल्याला खरंच अध्यात्म कळलंय का. मग हा म्हणजे यात स्टँडर्ड काही प्रश्न आहेत ते थोडं त्याच्यावर अगदी दिवस रात्र नाही, निदान एक दिवस तरी विचार केला तरी विचारणा या दुसऱ्या भूमिकेत आपण जाऊ शकतो. काय प्रश्न आहेत? साधे प्रश्न आहेत. मी कोण आहे? ईश्वर काय आहे? हे जग काय आहे? आणि माझा ईश्वराचा काय संबंध आहे? माझा जगाचा काय संबंध आहे? जग अशी आणि ईश्वराचा काय संबंध आहे? एवढे जरी प्रश्न घेतले तरी यात सगळ्या याच्या उत्तरात सगळं अध्यात्म येतं. तर हे प्रश्न जर पडले की मग विचारणा सुरू झाली. मग आपण त्याची उत्तरं संतांच्या चरित्रात पाहू किंवा आध्यात्मिक ग्रंथात पाहू.
एकमेकांबरोबर डिस्कस करू असं होतं, ती विचारणा. आणि त्यात जर रस निर्माण झाला, मग त्याच्यात रस निर्माण होत नसेल, तर त्याकरताच यज्ञदान तपश्चैव पावनानां मनीषिणाम, यज्ञ करणं, दान करणं, तप करणं, स्वाध्याय सांगितलेला आहे. रोजची आपली पोथी वाचणं, जप करणं आणि सद्ग्रंथाचं वाचन, पुन्हा पुन्हा तोच ग्रंथ महाराजांनी एका ठिकाणी प्रवचनात सांगितलेलं आहे, की जर सद्गुरूंकडनं ग्रंथ समजून घेण्याची जर संधी मिळाली नसेल, तर श्रद्धेने तो ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचावा. एक तर बाहेरून कोणाहीकडून मार्गदर्शन मिळतं किंवा मग आतूनच सद्गुरू प्रेरणा देऊन त्याचा अर्थ समजावून देतात. आणि हा अनुभव येतो लोकांना. गोविंदगिरीजींनी त्यांच्या योगसूत्रावरच्या प्रवचनात सांगितले की एकांना म्हणजे एक आजी होत्या, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. त्यांनी विचारलं की ज्ञानेश्वरी मला समजून घ्यायचे, वाचायचे, पण मला काही लिहिता वाचता येत नाही. तर त्यांना त्या गुरूंनी सांगितलं की तुम्ही ती ज्ञानेश्वरी समोर ठेवा, प्रत्येक ओळीवरनं बोट फिरवा आणि हळूहळू बोट फिरवताना ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली म्हणत राहा. त्या आजींनी ते श्रद्धापूर्वक केलं. काही वर्षांनी असं झालं की त्यांना ज्ञानेश्वरी वाचता यायला लागली. त्याचा अर्थ त्या लोकांना सांगायला लागल्या. पण तेच जर त्यांना कोणाचं पत्र आलं, तर त्या दुसऱ्या कोणाला तरी वाचायला सांगत, म्हणतात मला हे काही वाचता येत नाही. म्हणजे फक्त त्या ज्ञानेश्वरी पुरतं त्यांना लिहिता वाचता येऊन त्याच्या अर्थाचा प्रकाश त्यांना होऊ लागला. तर हे आत्ताची ही उदाहरणं आहेत. तर हे होऊ शकतं. पण म्हणून ते जेव्हा व्हायला लागेल आणि तो एकदा ध्यास लागला ना, चटक लागते म्हणतात. ती एकदा चटक लागली माणसाला, समजा एखादं व्यसन लागलं की कसं तो व्यवहारातली बाकी कर्तव्य विसरेल, हे विसरेल. तसं हे जर व्यसन लागलं, महाराजांनी वारंवार प्रवचनात सांगितलंय की हरिपाद सेवा व्यसनम अथवा विद्याभ्यसनम व्यसनम. व्यसन हरिपाद सेवेचं व्यसन असावं किंवा विद्याभ्यासाचं व्यसन असावं. आणि विद्या म्हणजे कोणती? विद्या या 6 विमुक्त आहे. जी मुक्त करते ती विद्या. बाकी सगळ्या व्यावहारिक विद्या या आपण बोलण्यापुरत्या विद्या आहेत, पण त्या अविद्येचाच पार्ट आहे. खरा भाग आहे, जर व्यावहारिक विद्येमध्ये विद्येतनं आपण या आध्यात्मिक विद्येच्या जवळ जात असू, तर त्याला विद्या म्हणायचं. जसं पूर्वीच्या काळात होतं. व्यावहारिक विद्या हेच हेच वेद वेद हीच व्यावहारिक विद्या होती. किंवा अ, शाळेत घरात मोठ्यांना आदर द्यावा किंवा संस्कार जे आहेत ते शाळेतनंही होत होते, तेव्हा ती विद्या होती. पण ते जर राहिलं नाही तर त्याला विद्या म्हणता येत नाही. तर यात मुख्य काय आहे की ते व्यसनासारखं ते जर मागे लागलं की त्यांनी काय होतं, इंद्रियाचे भोग आणि आसक्ती कमी होते. म्हणजे तनुमानसाला तुम्ही आला. तनुमानसात ना तुम्ही श्रवण मनन निधिध्यासन तुमचं जास्त झालं की पुढे मग सत्वापस्ती पर्यंत जाऊ लागतो. असा तो पुढचा मार्ग आहे. आता इथपर्यंत काही शंका असल्या तर किंवा कोणाला काही अजून सांगायचं असेल याच्यावरच तर सांगू शकता. नाहीतर आपण पुढे जाऊ. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण योग योगसूत्राच्या थोडक्यात जी माहिती घेतली, इंट्रोडक्शन घेतली, त्यात आपण चित्ताच्या भूमिका आणि त्याच्याबरोबर जे वृत्तींचे प्रकार आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्ती, याची इंट्रोडक्शन घेतलेली. पण जिथे आपण आहोत, म्हणजे आता आपण बुद्धीचे प्रकार पाहिले, क्लासिफिकेशन सगळं पाहिलं. आता आपल्याला आपण कुठे आहोत तिथून पुढे जायला काय उपयोगी पडेल, म्हणजे बुद्धीचा विकास
कसा करावा, हा एक जो प्रश्न होता सुरुवातीला. या बुद्धी या सिरियलवर आपण बोलायला सुरुवात केली याचं अ, कारण म्हणजे सुरुवातीला एक प्रश्न असा एक आलेला, की हे बुद्धी म्हणजे नक्की काय? आणि त्या बुद्धीची योग्यता वाढणे, बुद्धीचं संवर्धन कशाने होतं? असा तो प्रश्न होता. तर आता आपण ते बुद्धीचं संवर्धन कशाने होतं, या हा फोकस ठेवून चित्ताच्या अवस्था आणि परत जे वृत्तींचे प्रकार आहेत, याचं कॉम्बिनेशन बघून आपण त्या त्या चित्ताच्या अवस्थेतनं पुढे जाण्यासाठी अ, वृत्तींचाच वापर कसा करून घ्यायचा ते आपल्याला थोडक्यात पाहता येईल. आता योगसूत्रकार सांगतात, पहिलाच सूत्र आहे योगसूत्रातलं, योगश चित्त वृत्ती निरोधा, म्हणजे चित्त आणि वृत्तीचा निरोध, चित्ताच्या वृत्तीचा निरोध म्हणजे योग म्हणून सांगितलंय. मग त्याच आता थोड्या वेळापूर्वी आपण काय म्हटलं, की ह्या वृत्ती वापरून एका अवस्थेतनं पुढे कसं जाता येईल. मग हे कसं काय, हा विरोधाभास वाटतो ना. वृत्तीपासून बाजूला जायचंय, मग तेच कसं वापरायचं. तर त्याचं उदाहरण शास्त्रात असं दिलेलं आहे, की जसं काट्यांनी काटा काढतात, तसंच या वृत्तींनीच बाकी वृत्तीचा नाश करायचा आणि मग याही वृत्ती सोडून द्यायचा, असा तो मार्ग आहे. पूर्ण ज्ञानमार्ग हा असाच आहे, की विचार विचारातीत होण्यासाठी विचाराचंच माध्यम घ्यायचं, असा हा ज्ञानमार्ग आहे. तर अ, चित्ताच्या आपण या सूत्राप्रमाणे हे पाहिलेलं, ही अवस्था कोणत्या कोणत्या आहेत. तर मूढ अवस्था, नंतर चित्त अवस्था, विक्षिप्त अवस्था, एकाग्र आणि निरुद्ध अवस्था. तर मूळ हे आपण तामस राजस सात्विक बुद्धी घेतली, त्याच्या कंपॅरिझन मध्ये आपण हे बघू शकतो, की पूर्ण तमोगुण आहे म्हणजे मूढ अवस्था, म्हणजे गाढ निद्रा किंवा भयंकर आळस, की यात काहीच माणूस करत नाही. जाग आलेली आहे तरी पण डोळे मिटून तंगड्यावर करून झोपलाय, असं आपण म्हणतो ना, तसं की काहीही नाही, बाकी काही करायचं नाही, पडून राहिलेलं. तर ही तमोगुणाची अवस्था आहे. तमोगुण हा निद्रा आणि आळस हे घेऊन येतो. भगवानांनी गीतेतही सांगितले, तमोगुणाचं लक्षण किंवा तमोगुण कसा बांधतो, तर निद्रा आणि आळसाने. ही मूढ अवस्था आहे. आता त्या मूढ अवस्थेनंतर थोडासा आता रजोगुणाचा प्रभाव आला. मग आता तम आणि रज एकत्र आहे. मग क्षिप्त अवस्था म्हणजे काय? क्षिप्त अवस्था म्हणजे चंचल अवस्था आहे. म्हणजे टीव्ही ब्राउज करत बसणं किंवा इथून तिकडे उगाच कारणाशिवाय काहीतरी करत राहणं, निरुद्देश काहीतरी वेळ फुकट घालवणं, ही क्षिप्त अवस्था आहे. आणि खरं तर तसं पाहिलं तर ईश्वराकडे बुद्धी न लागता जे काही सगळं कर्म आहे ते क्षिप्त अवस्थेत येतं. तमोगुणी आणि रजोगुणी, म्हणजे निद्रा मैथून याच्यातच सगळं सुख आहे हे मानून जी काही कर्म चालतात ती क्षिप्त अवस्था आहे. मग त्याच्या पुढची अवस्था जी आहे ती विक्षिप्त अवस्था आहे. म्हणजे क्षिप्त असली तरी त्याच्यात कुठेतरी ईश्वराचा विचार आहे, आस्तिकता निर्माण झाले. काही का होईना सकाळी निघण्यापूर्वी देवाला नमस्कार आहे म्हणा, किंवा कुठेतरी जाणीव आहे की हे चाललंय पण आपण देवाचं काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे शुभेच्छेची थोडी थोडी त्याच्यात सुरुवात झाली असं म्हणता येईल. तर ती झाली विक्षिप्त अवस्था. म्हणजे किंचित रजोगुणाचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात झाली, पण जास्तीत जास्त रजोगुण आहेत. सत्वगुणाचा किंचित प्रादुर्भाव आहे, रजोगुण मोठा आहे आणि तमोगुण आहे. त्याच्याहून वर जेव्हा अवस्था जाते तेव्हा ती एकाग्र अवस्था, म्हणजे इथे रजोगुण कमी कमी होत गेले आहे, तमोगुण बाजूला झाला आणि सत्वगुणाची वृद्धी आणि एकाग्र अवस्था आली. एकाग्र अवस्थेच्या वर निरुद्ध अवस्था, रजोगुण पूर्ण गेला आणि निरुद्ध अवस्था म्हणजे खरं तर एकाग्र अवस्थेचे परिसीमेत सत्वगुण केवळ राहिलाय.
निरुद्ध अवस्था जी आहे, चित्तवृत्ती निरोध म्हणजे तिथे सत्वही गेला, कारण वृत्तीच संपल्या. तर असा तो बुद्धी विकास आहे. तर प्रश्न असा आहे, की बुद्धीच्या विकासासाठी काय करावं? तर जो जो जिथे जिथे आहे, त्याला त्याला तिथल्या लेवल प्रमाणे उपदेश संतांनी केलेला आहे. म्हणजे अ, जर एखादा मूढ अवस्थेत आहे, तर त्याच्यासाठी सात्विक गोष्ट सांगून उपयोगी नाही. एखादा झोपाळलेलाच आहे, त्याला म्हटलं की अरे तू झोपू नकोस, तू आता ध्यानाला बस, तर काय होईल? घोरात कष्टाचे पाठ सुरू होतील. तर त्यामुळेच तमोगुणापासून सत्वाकडे उडी मारता येत नाही. त्यामुळे जो तमोगुणात अडकलेला आहे, त्याला त्यातनं बाहेर काढायला रजोगुणाची आवश्यकता आहे. अ, महाराजांनी एके ठिकाणी अ, लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्याचाही उल्लेख केलेला आहे. त्याच्या आधी मला असं वाटत होतं की काय गीता रहस्यामध्ये केवळ कर्म सांगितले आणि गीतेचा विषय दुसऱ्याच संन्यास योगातच सांगितलेलं आहे की योग ज्ञान हे मुख्य आहे. म्हणून तर अर्जुनाला कन्फ्युजन झालं. तो तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला तो म्हणतो की तू एकदा संन्यास सांगता परत कर्म करायला सांगता, असं तुम्ही वेगवेगळ्या परस्पर विरोधी बोलण्याने माझी बुद्धीला भ्रम का निर्माण करताय, असं अर्जुनही विचारतो. पण मग पुढे भगवान सांगतात की चित्तशुद्धीसाठी कर्म आवश्यक आहे. चित्तशुद्धी झाली की कर्म बाजूला झालं आणि ज्ञानाचा उपदेश झाला की ज्ञानाचा प्रकाश होतो. पण लोकमान्यांनी पूर्ण कर्ममार्गच सांगितला. तर ते का ते महाराजांनी प्रवचनात सांगितलं, की म्हणाले की त्यावेळची परिस्थिती अशी होती की पूर्ण देश तमोगुणात आहे. छात्र धर्म सगळा सुटलेला आहे. लोक फक्त जे काय अन्याय होतोय तो सहन करून त्याच्यातच कम्फर्टेबल झालेली आहेत. त्यातनं त्यांना हलवून जागं करायचंय, तर त्यांना ज्ञान सांगून उपयोग नाही. त्यांना कर्मच सांगितलं पाहिजे. म्हणजे काय? तमोगुणापासनं जायचं असेल तर रजोगुण सांगितलेला आहे. म्हणून भक्तीच्या प्रारंभिक अवस्थेत तीर्थयात्रा सांगितलेल्या आहेत. तुम्ही प्रदक्षिणा घाला, याचा अर्थ पुढच्या अवस्थेला त्या नाहीत असं नाही, पण प्राथमिक अवस्थेला त्याच सांगितलेल्या आहेत. एका जागी बसून जप करा सांगितल्यावर तो झोपणार माणूस. त्याच्याऐवजी त्याला प्रदक्षिणा घाला, म्हणजे शरीराचं तप सांगितलेलं आहे. रजोगुणाचा उपयोग शरीराचं तप करण्याकरता सांगितलेला आहे. मग त्याच्यातनं क्षिप्त अवस्थेपर्यंत तरी आला, मग कुठेतरी देवाचं नाव घे म्हणा किंवा हे घे, असं सुरू झालंय. विषयात आपण किती अडकतोय आणि ईश्वरात किती, यांनी आपण क्षिप्त पासून विक्षिप्त पर्यंत गेलोय का आणि एकाग्र पर्यंत गेलोय का, हे ठरतं. निरुद्ध अवस्था जरी पुढची असली तरी एकाग्र अवस्थेपर्यंत तरी आपण जातोय की नाही, एवढं तरी मिनिमम आपल्याला पाहणं आवश्यक होतं. तर मग त्याच्यासाठी अ, ते एकाग्र अवस्थेपर्यंत आपण जातोय की नाही हे कसं समजायचं? सर्वात सोपा उपाय म्हणजे आपलं नित्योपासना क्रम उघडायचा, जुना जो आपला वासुदेव निवासचा होता तो. त्याच्या शेवटच्या पानावर मोठ्या महाराजांनी समाधिस्थ होण्यापूर्वी सगळ्यांकरता जो उपदेश केलेला आहे, काय सांगितलंय त्याच्यात, की शास्त्राप्रमाणे आपलं आचरण होतंय की नाही, गुरुत्विज आणि घरातल्या श्रेष्ठ व्यक्तींची आपल्याकडनं मान राखणं आणि पूजा होते की नाही, स्त्रिया या आपल्या पती आणि घरातल्या मंडळींना मान देऊन आणि त्यांची सेवा करतायत की नाही, ही सगळी लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणजे अ, काय करायचं हे सगळं सांगून ठेवलेलं आहे. फक्त आपण कुठे आहोत, तिथून त्याच्याप्रमाणे आपण काय करायचं हे वाढवत वाढवत न्यायचं आहे. अवस्था पुढची आली म्हणजे आधीचा त्याग नाहीये. भगवंतांनी सांगितले यज्ञदान आणि तप जे आहे याचा कधीही त्याग करू नये. म्हणजे पहिल्यांदा ईश्वर प्राप्ती करता आणि नंतर लोकसंग्रह करता. कारण श्रेष्ठ जन जसे वागतात तसे लोक वागतील.
भगवान म्हणतात मीच जर कर्म सोडली तर सगळेच कर्म सोडतील. त्यामुळे मीही सगळी कर्माचरण करतोय, त्याप्रमाणे तूही कर म्हणताय. तर म्हणून क्षिप्तपासून विक्षिप्त, विक्षिप्त अवस्थेत आपण अध्यात्माची ओळख होते तेव्हा ऑलरेडी विक्षिप्त अवस्थेत आहोतच. त्यामुळे त्याच्या पुढचा जो प्रवास आहे, एकाग्र होणं. एक अग्र याचाही अर्थ आपल्याला कळून घ्यायला पाहिजे. आपण लोक काही काही हे म्हणतात की ज्योतीवर मन एकाग्र करा किंवा याच्यावर मन एकाग्र करा आणि मग त्यांनी तुम्हाला अ, समाधी लाभ होईल. तर तसा होत नाही. एक अग्र याचा अर्थ अर्थ एकम एव अद्वितीय असं जे परमात्म तत्व आहे, तिथेच लक्ष लागणं हे एकाग्र होणं आहे. हा, तुम्ही त्या सूर्य नारायण मानून त्याच्यावर ताटक केलं तर कदाचित गोष्ट वेगळी आहे. जसं मूर्तीकडे आपण भगवत तत्व त्यातलं जाणून त्याच्याकडे आपण परमेश्वर म्हणून पाहिलं, तसं जर पाहिलं तर गोष्ट वेगळी आहे. पण नुसतं कोणत्याही गोष्टीकडे एकाग्र मन होऊन काही बुद्धी विकास होत नाही. आणि दुसरं म्हणजे ज्याच्यावर आपण फोकस करतोय, समजा व्यवहारातली कोणती आपण गोष्ट घेतली तर ती स्वतःच स्थिर नाहीये, ती स्वतःच एक नाहीये, ती परिवर्तनशील आहे. ते एक होत नाही ना, ते आधीचं रूप, जन्माला आल्याबरोबरचे आपलं शरीर आणि आत्ताचं याचा फरक पडतो. ज्योत पेटल्याबरोबर जळत असताना प्रत्येक क्षणी त्याचं रूप वेगवेगळं आहे. कितीही निर्वात पोकळी असली तरी निदान ती वात जळून तरी त्या ज्योतीत फरक पडतोच आहे. त्यामुळे एकाग्र खऱ्या अर्थाने तसंही होऊच शकत नाही. त्यामुळे एक अग्र म्हणजे त्या परमेश्वराकडे दृष्टी. म्हणून विक्षिप्त अवस्थेत असतानाच ध्यानाचा अभ्यास झाला पाहिजे. ज्यांना शक्तिपात दीक्षा आहे त्यांना बैठकीचा बैठक वाढवली पाहिजे. आणि दुसरी जी कर्म आहेत, नामस्मरणाकडे जास्त लक्ष द्यावं, हे जे सांगतात सगळे संत महात्मे, त्याचंही कारण आपण मागच्या वेळी पाहिलेलं आहे की शब्द ही जी तन्मात्रा आहे त्यातनं आकाश निर्माण झालेलं आहे. ते आकाश सर्वात सत्वगुणी आहे. तसा शब्द स्पर्श रूपरस गंध या तन्मात्रामध्ये शब्द सर्वात सत्वगुणी आहे. म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा पहिल्यांदा सगुणात आला, ते त्या शब्दरूपाने ओंकार रूपाने आला. तर त्यामुळे नामस्मरण करताना एक तर आपण निर्गुण निराकाराच्या बॉर्डर लाईनला असलेल्या नाम तरी घेतोय, नाहीतर आपण निर्विचार आहोत. म्हणजे आपण आपली तेवढी तयारी असो किंवा नसो, आपण अज्ञात चक्राच्या इथेच त्या लेवलचाच आपला तो अनुभव आहे. कारण नाम घेतोय किंवा दोनदा नाम घ्यायच्या मध्ये जे दोन विचारांमधली गॅप आहे, तिथे आत्मानंद आहे. म्हणजे त्या त्या दृष्टीने आपली तयारी नसतानाही आज्ञाचक्राच्या लेवल पर्यंत आपल्याला ठेवणारं असं ते नाम असल्यामुळे नामस्मरण हे सर्व साधनांचं सार आहे. बरेच जण म्हणतात आपण वाचायचं कशाला, नामस्मरण केलं की झालं. बऱ्याच वेळा अशी जी मंडळी असतात त्यांचं कसं असतं की वाचायचं नाही म्हणून नामस्मरणाचं एक्सक्यूज आहे. नामस्मरण 24 तास होतंय असं नाही. ज्याचं नामस्मरण 24 तास होतंय तो वाचायचं कशाला हे म्हणायला सुद्धा वेळ घालवत नाही. तो नामस्मरण करत राहतो. तर त्यामुळे वाचायचं कशाला याचं उत्तर आहे की नामावर श्रद्धा निर्माण व्हायला, नामाचं खरं स्वरूप कळायला. योगशास्त्रकारही ईश्वर प्रणिधानात वा म्हणून सांगतायत. ईश्वराचं प्रणिधान, म्हणजे ईश्वराचं आराधना ही चित्त एकाग्र करायला अभ्यास वैराग्यापेक्षाही श्रेष्ठ साधन. आणि ते करायला अ, तस्य वाचक प्रणवा म्हणून सांगितलंय. ईश्वराचा वाचक प्रणव म्हणून सांगितलंय. म्हणजे नामाचं महात्म्य योगशास्त्रकारांनीही दिलंय. आणि वासुदेव सर्वम किंवा अहम ब्रह्मास्मी जेव्हा म्हणतायत, त्या ज्ञान मार्गातही ओंकार साधना ही मुद्दामून सांगितलेली आहे. ती सगळ्यांसाठी नाही, ती फक्त संन्यासांसाठी आहे. शास्त्राप्रमाणे ज्ञानमार्ग जो आहे तो संन्यास घेऊन करण्याचा जो आहे
तिथे ती सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे बुद्धीचं संवर्धन हे या वेगवेगळ्या कॅटेगरी प्रमाणे होऊ शकतं. आपण पाहिलं की ज्ञानाच्या 7 भूमिकेप्रमाणे आपण कुठे आहोत आणि पुढे कसं जायचं. चित्ताच्या सूत्रकारांनी सांगितलेल्या ज्या मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र, निरुद्ध अवस्था त्याच्यापैकी आपण कुठे आहोत, तिथून पुढे कसं जायचं. तसंच कोशाप्रमाणे बुद्धी कुठे अडकली हे पण आपण मागे पाहिलं की अ, अन्नमय कोशात बुद्धी आहे, म्हणजे चांगलं चुंगलं मला म्हणजे घालायला पाहिजे, चांगलं दिसायला पाहिजे, हे आहे का भूक लागली, तहान लागली, प्राणमय कोशात आहे की हा असं बोलला, तो तसं बोलला, माझ्यावर असा अन्याय झाला, या मनोमय कोशात आहे का विज्ञानमय म्हणजे बुद्धीचे काही निर्णयात आपण अडकलेलो आहोत, का आनंदमय गाढ झोपेत आहोत, की मग त्याच्या कोशाच्याही आपण पुढे गेलोत आणि तुरीयावस्थेत आहोत. तर जिथे आपण आहोत तिथून बुद्धी वर कशी काढायची. अन्नमय कोशात असू म्हणजे स्थूल शरीरात अडकलेले असू, तर त्या स्थूल शरीराला तप म्हणजे तपसंतापे हे जास्त उपयोगी पडणार आहे. आणि ते करताना आलोचन पण करायचंय. म्हणजे जप करायचं आहे त्याच्याबरोबर प्रदक्षिणा आहेत किंवा तीर्थाटन आहे, हे सगळं करण्याचं आवश्यकता आहे. स्थूल चित्त पासून मनापर्यंत आलं तर आपला जपही मानसिक करण्याचा प्रयत्न आहे आणि पूजा आहे, मानस पूजा आहे, अशा गोष्टी आहेत. यज्ञदान आणि तप हे सगळ्याच अवस्थेत आहेत. स्वाध्याय आहे, संतांची चरित्र आणि सद्ग्रंथ हे तर सगळ्या अवस्थेतच आहेत. भागवताबद्दल सांगताना सुरुवातीला सांगितलेलं आहे की भोगी जे पुरुष आहेत त्यांच्यासाठीही ते आनंद देणार आहे. त्याच्यानंतर मुमुक्षूसाठी तर ते प्राणच आहे. सिद्धांनाही ते आनंद देणार आहे. तसंच यज्ञदान आणि तप हे मुमुक्षूंनीही करावं आणि सिद्ध महात्मे ते काही सोडत नाही, तेही ते करतातच. आणि म्हणूनच आपण पाहतो म्हणजे आश्रमातही पाहतो की हे यज्ञ होतात, स्वाहाकार होतात. हे का होतात? कारण यज्ञदान तप यांनीच पावन मनुष्य होतं. आणि दानातही अन्नदान आणि त्याच्यापेक्षाही विद्यादान ही 2 दानं महत्वाची सांगितलेली आहेत. त्यामुळे जे आपल्याला कळलं ती ऑथेंटिक कळायला पाहिजे. ते दुसऱ्याला सांगण्यानी आपल्या स्वतःच्याही विद्येची वृद्धी होते आणि स्मरण राहतं. तर या गोष्टींचा पुन्हा पुन्हा अभ्यास करून बरं, एखाद्या वेळी आपलं जरी प्रगतीत एखादा माणूस वर गेला असला, तरी झोप सगळ्यांनाच आहे. तर मग ही मूढ अवस्था झोपेची आहे, ती शुद्ध कशी करायची? हा हे जे काही असे काही प्रश्न आहेत, त्याच्यासाठी आता आपण योगसूत्राप्रमाणे मूढ, क्षिप्त, विक्षिप्त हे तर पाहिलं, पण त्याच्याबरोबर वृत्ती ज्या आहेत, त्याचा थोडासा आपण मागोवा घेऊ. कारण त्या वृत्तींमध्येही प्रत्येक वृत्ती 5 प्रकारच्या वृत्ती आहेत. म्हणजे प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. या 5 वृत्ती आहेत. योगसूत्र पहिल्याच 5 योगसूत्र 6वं योगसूत्रात हे आलेलं आहे, की प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती ह्या 5 वृत्ती सांगितल्या आहेत. तर बुद्धीचा विकास कुठपर्यंत ही इतकी शुद्ध बुद्धी झाली पाहिजे की ती बुद्धीच राहिली नाही, मनोनाश ज्याला म्हणतात. म्हणजेच चित्तवृत्तीचा निरोध झालेला आहे आणि चित्तवृत्तीचा निरोध झाल्यावर मग ते चित्तही राहत नाही, फक्त परमात्मा तत्व राहतं. पण मग तिथपर्यंत पोचताना या वृत्तींमध्येच आपण राहतो आणि सगळी जी साधनं जी आहेत, जे बहिरंग आहेत, ती सगळी साधनं या वृत्तीवरच अवलंबून आहेत. अंतरंग साधनं ही वृत्तीवर अवलंबून आहेत एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत. त्याच्या पुढे सगळं जेव्हा पूर्ण सरेंडर होतंय, तेव्हा मग सद्गुरूच आपल्याला पुढे घेऊन जातात. मग तिथे प्रयत्न संपलेले. मग ते कसं काय? ते आपण थोडक्यात पाहू. तर वृत्तीमध्ये पहिली प्रमाण वृत्ती सांगितली.
प्रमाण म्हणजे एखादा सिद्धांत जो आहे त्याच्यासाठी असलेलं लॉजिक याला प्रमाण म्हणतात, किंवा त्याच्यासाठी असलेला प्रूफ आपण म्हणतो त्याला प्रमाण म्हणतात. प्रमाण 3 प्रकारचे आहेत. पहिलं आहे प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष म्हणजे जे आपल्याला आपल्या अ, अ, 5 ज्ञानेंद्रियांनी अनुभवता येतं ते. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या स्वरूपात जे आहे ते आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांनी अ, अनुभवायला येतं. ते झालं प्रत्यक्ष प्रमाण. म्हणजे समजा आपण पाहिलं, आता ही मागची भिंत दिसते, ती पांढरी दिसते. हे झालं प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष आपल्या सेन्सेसला दिसते. त्याच्यानंतर झालं अनुमान प्रमाण. हे कसं, तर जगातले सगळे कावळे काळे आहेत की नाही, तर आपण म्हणू हो काळे आहेत. पण आपण पाहिलेत का सगळे कावळे काळे आहेत? सगळे जगातले कावळे पाहून झालेत का? तर नाही. मग जेवढे पाहिलेत ते सोडून बाकीचे कावळे काळे आहेत हे आपण कसं ठरवलं? पुस्तकात वाचून ठरवलं असं नाही ना. लहानपणीच आपल्याला कळलं कावळा काळा असतो, कारण हा एक कावळा, तो काळा आहे, दुसरा काळा आहे, तिसरा काळा आहे. म्हणजे जगातले सगळे कावळे काळे आहेत, किंवा काळा आणि असा असलेल्या पक्ष्यालाच कावळा नाव आहे, त्यामुळे सगळे कावळे हे काळे. हे झालं अनुमान प्रमाण. किंवा लांब कुठेतरी धूर आहे, जंगलात धूर दिसला, तर आपण म्हणतो तिथे धूर दिसतोय, बहुतेक वणवा लागलाय. म्हणजे धूर या लक्षणाने धुरापेक्षा वेगळं, विलक्षण म्हणजे वेगळं लक्षण जो अग्नी, तो आपण घेतो. ते झालं अनुमान प्रमाण. आणि शब्द प्रमाण म्हणजे शब्दे परेचे निष्णात गुरूंचं शब्द म्हणजेच वेदाचा शब्द. हे दोन्ही एकच आहेत. वेद जे सांगतात, गुरु जे सांगतात, ते एकच आहे. तर ते तो सिद्धांत त्याला म्हणतात शब्द प्रमाण. आता ही जी 5ही वृत्ती आहेत त्यांचेही 2 वर्गीकरण केलेले आहेत. आणि ती 2 वर्गीकरण आपल्याला बुद्धी विकासासाठी किंवा चित्ताच्या शुद्धीकरता, चित्तवृत्तीच्या निरोधाकरता, मनोनाशाकरता उपयोगी पडणारी ही प्रॉपर्टी आहे प्रत्येक वृत्तीची. ठीक आहे, ही प्रत्येक वृत्ती जी आहे ती क्लिष्ट ही असू शकते आणि अक्लिष्ट ही असू शकते. म्हणजे क्लिष्ट म्हणजे क्लेश देणारी असू शकते किंवा क्लेश घालवणारी असू शकते. क्लेश याचा अर्थ आपण श्रीपाद श्री वल्लभ स्तोत्राच्या सुरुवातीलाच पाहिला, योगसूत्रकारांनी सांगितलेला, की आत्मतत्वापासून जे आपल्याला बाजूला नेतं ते सगळं क्लेश आहे. म्हणजे सुखही क्लेश, दुःखही क्लेश, सगळं क्लेश आहे जे आत्मतत्वापासून आपल्याला बाजूला नेतं. मग त्या क्लेशकारक ज्या वृत्ती आहेत त्यांना क्लिष्ट म्हणतात. अक्लेशकारक वृत्तीला अक्लिष्ट म्हणतात. म्हणजे मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे की काट्यानी काटा काढतो, तशा ज्या वृत्ती बाकी सगळ्या वृत्तीला घालवून स्वतःही बाजूला जातात त्या अक्लिष्ट वृत्ती झाल्या. मग प्रमाणात अक्लिष्ट वृत्ती कोणती? प्रत्येक गोष्टीला प्रमाण मानणं ही आपली वृत्ती झाली. पण त्यातली अक्लिष्ट वृत्ती कोणती? तर सद्गुरूंचा शब्द प्रमाण मानणं, शास्त्राचा शब्द प्रमाण मानणं, ही जी वृत्ती आहे ती अक्लिष्ट झाली. ही जर अक्लिष्ट वृत्ती आपण जर घेतली तर आपण जिथे आहोत तिथून वर जायला सुरुवात झाली. त्यामुळे आपण पाहिलं की प्रमाण वृत्ती ही अक्लिष्ट कशी वापरायची. बरं, दुसरं कसं आहे की अनुमान प्रमाण पण महाराजांनी सांगितलं, वेदानुकूल तर्केण मा कुतर्क्यता. म्हणजे तर्क जर करायचे, अनुमान जर करायचे, तर ईश्वर कसा आहे किंवा शास्त्रवाक्य कसं बरोबर आहे इथे बुद्धी चालवायची. म्हणजे मातृदेवो भव, आईच का देव, मी का देव नाही, असं आपण म्हणत नाही. तसंच पतिव्रता स्त्रीनी पती हा देव मानावा, पती का देव मानावा, तोही आमच्यासारखा माणूस आहे, नका मानू. नाही मानलं तर ती अक्लिष्ट होण्याची वृत्तीचा जो ऍडव्हान्टेज आहे तो आपला गेला. तर त्यामुळे अक्लिष्ट वृत्ती होण्यासाठी अनुमान जेही आहे ते पण शास्त्रवाक्य कशी बरोबर आहे
त्याच्याकरता अनुमान प्रमाण म्हणजे शब्द प्रमाणाच्या सपोर्ट करता अनुमान प्रमाण आणि प्रत्यक्ष प्रमाण मान. म्हणजे आपण ईश्वर कसा आहे समजवायला, आकाश कसं सर्वव्यापी आहे, ते ज्यातनं निर्माण झालं, तो ईश्वर तर त्यालाही व्यापणार आहे. हे म्हणताना प्रत्यक्ष प्रमाण आकाशाचं घेऊन ते शब्द प्रमाणाला उपयोगी म्हणून वापरलं, तर ते अक्लिष्ट झालं. त्याच्या विरुद्ध वापरलं तर ते क्लिष्ट झालं. त्यामुळे कायम आपल्याला तो विचार करायला लागतो की आपली विचाराची दिशा आहे ती प्रमाण कोणतंही घेताना ईश्वरापासून दूर जाणारं प्रमाण खरं करतोय की ईश्वरापर्यंत जाणं, हा विचार झाला पाहिजे. हे झालं पहिल्यांदा प्रमाण ही वृत्ती. नंतर येते ती विपर्यय. विपर्यय म्हणजे काय, तर मायेचं जे कार्य आहे त्याला विपर्यय म्हणतात. मायेचं काय कार्य आहे ते झाकून ठेवणं आणि दुसरं काहीतरी दाखवणं. म्हणजे आता हे जे विश्व दिसतंय ही माया आहे, हा सगळाच विपर्यय आहे. म्हणजे अ, अ, ते अनुभवाला येतंय पण आहे भासमान, हे झालं विपर्यय. तर त्यामुळे जे जे बाह्य विषयांचे जे संस्कार आहेत ते तसं म्हटलं तर विपर्यायातच येतात. पण मग त्याच्यात अ, अक्लिष्ट वृत्ती कशी तयार होऊ शकते, तर समजा आता विपर्ययात आपल्याला सूर्य दिसतोय, तो सूर्य नारायण आहे, किंवा आकाश दिसतोय, आकाशाचा रंग निळा कारण भगवानांचा रंग निळा, आणि आकाश सदृश आहे, गगन सदृश भगवान आहे, म्हणजे खरं तर त्याच्या उलट आहे. भगवान जसे आहेत, तसं सर्वात सात्विक असलेलं भूत त्याच्याप्रमाणे रंग घेऊन आणि त्याच्याप्रमाणे व्यापक होऊन दिसतंय आपल्याला. तर त्याच्या योगाने म्हणजे प्रत्यक्ष जो अनुभव आहे, माया जरी असली तरी त्याचा आपल्याला तिकडे उपयोग करून घेता येतो आणि ईश्वराच्या स्मरणात राहू शकतं. अशा प्रकारे ते क्लिष्ट होऊ शकतं, अक्लिष्ट होऊ शकतं. म्हणजे अ, मूढ अवस्थेत आपल्याला मूढ अवस्थेतून बाहेर यायला प्रमाणवृत्ती उपयोगी पडते, कारण तिथे आपल्या विचारांना चालना आहे. तसंच क्षिप्त अवस्थेपासून विक्षिप्त कडे जायला आपल्याला ही विपर्यय प्रमाणाबरोबर विपर्यय ही उपयोगी पडतो. म्हणजे जे जो भास आहे त्या भासातही ईश्वराचं अस्तित्व शोधणे, या दृष्टीने आपण विपर्यय वापरू शकतो. त्याच्या पुढे आहे विकल्प. जनरली विकल्प दुसऱ्या ठिकाणी विचार करताना विपर्यय आणि विकल्प ह्याला मिळून पण विकल्प म्हणतात, पण इथे विपर्यय आणि विकल्प वेगळा सांगितलेला आहे. तर विकल्प काय आहे इकडे, की आता हत्तीला सोंड आहे, हा तर विपर्यय झाला, म्हणजे मायेने तयार करून ठेवलेला, सगळ्यांना तोच भास होतोय, तो झाला विपर्यय. पण समजा मी तुम्हाला म्हटलं की डोंट थिंक ऑफ ब्ल्यू एलिफंट, निळ्या हत्ती बद्दल विचार करू नका, तर लगेच मनात आपल्या काय आलं, निळा हत्ती आला, की जे मायेत पण नाहीये, फक्त आपल्या कल्पनाशक्तीत आहे. म्हणजे मायेचा बंध तर आहे, पण महाराज म्हणालेत एका ठिकाणी की माया विशेष बांधणारी नाहीये, पण त्या मायेत आपण अजून स्वतःच्या कल्पनेने जे अधिक माया निर्माण करतो, बंध निर्माण करतो, ते बाधक आहे. ते कसं, तर समजा एखादी स्त्री आहे, तर स्त्री ही स्त्रीच आहे, पण आपण त्यात एखाद्याची माता, एखाद्याची बहीण, एखाद्याची मुलगी, एखाद्याची पत्नी, एखाद्याची आई, एखाद्याची आजी, हा जो फरक करतो, हा झाला विकल्प. मग आता विकल्प हा तर मायेपेक्षाही जर अगदी बांधणारा दिसतोय, तर मग तो भगवंताला कसा, भगवंता प्राप्त होण्याकडे किंवा अक्लिष्ट कसा होऊ शकतो. म्हणजे बुद्धी आपली भगवंतापर्यंत नेण्यासाठी विकल्प कसा वापरू शकतो, तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मानस पूजा हे आहे.
आपण डोळे मिटतोय, समोर महाराज बसलेले आहेत. आता खरंच बसलेले आहेत का? जर कल्पना केली तशी तर खरंच बसलेले. म्हणजे सत्कल्पना जी आहे ती खरीच ठरते. याचं उदाहरण म्हणजे मानसपूजा आहे. आपण नारायण स्वामी महाराजांचं उदाहरण पाहतो. मानसपूजेत अंगठी स्वतःच्या बोटात भगवंताची ठेवली की परत घालायचं विसरून डोळे उघडले तर त्या अंगठी तशीच आहे, त्याचा प्रकाश पडलाय. म्हणजे काय, ती जी कल्पना आहे ती इतकी विविड स्ट्रॉंग आहे की ती सत्यात उतरली आहे. बरं, आपण अगदी नारायण स्वामींसारखे नसलो तरी कल्पनेनी जरी आपण महाराज समोर बसलेले आहेत किंवा आपण नैवेद्य दाखवतो, खरंच महाराज खात आहेत, ही नुसती भावना ही आपल्याला अ, महाराजांबद्दलचं प्रेम वाढवणारी आणि ते आपल्या जवळ आहेत वाटणारी होते. अशा दृष्टीने कल्पना ही सगळ्या कल्पनांना मारणारी होते. काकांनी मागच्या वेळी दत्त महात्म्यातली कोणते तरी हे सांगितलेली ना, म्हणजे ती कल्पनाच सगळ्या कल्पनांना मारणारी होते असं काहीतरी सांगितलं. काका आठवते का ते? एक मिनिट हा काका, तुमचं अनम्यूट. हा हा, बोला ना काका. अनम्यूट करा काका, अनम्यूट. अनम्यूट करता येते तिथे, स्पीकरचा सिम्बॉल आहे त्याच्यावर एकदा टच करा. हा बोल. हा अनम्यूट. हा यस माझं म्हणा केला काका. अनम्यूट. नाही नाही, काकांनी नाही अच्छा, केलं. काकाने सांगितलंस. हरकत नाही. हा ही म्हणजे ईश्वराबद्दलची कल्पना जी आहे ते आता आपल्याला ज्ञान झालेलं नाहीये, पण ईश्वर माझ्या बरोबर आहे. अडचणी काय झालं नाही? हा, आता आलं. काका, ती गोपाळदादाची नाही का तुम्ही हे केलेली, की ती हा? लहान मुलगी नुसती तिच्या कल्पनेत आहे की तो गोपाळदादा तिकडे आहे हो. आणि तो स्वतः येतो. ती जी गोष्ट सांगितलेली तुम्ही, की एक कल्पनाच सगळ्या कल्पनांना मारणारी आहे. जसा संतांचा संघ हा सगळ्या संघांना मारणार आहे, तसं ईश्वर आपल्या बरोबर आहे. आणि ही खरी कल्पना नाहीये, हे सत्यच आहे. भगवान पण म्हणालेले आहेत की सुहृदच सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छती. म्हणजे मी सगळ्यांचा सुहृद हे कळून ते शांती प्राप्त करून घेतात श्रेष्ठ पुरुष. तर तशी कल्पना जर करायची तर डोळे मिटून अशी कल्पना करायची की आपण महाराजांच्या जवळ आहोत, आपण महाराजांशी बोलतोय, झोपताना आपण महाराजांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलोय. अ, ह्या ज्या कल्पना आहेत, या कल्पना अक्लिष्ट आहेत आणि त्यामुळे मनातल्या वृत्ती कमी करणाऱ्या म्हणजे बुद्धीचा विकास करणाऱ्या अशा कल्पना झाल्या. तर म्हणजे आता आपण पाहिलं की जी कल्पना म्हणजे त्याला विकल्प म्हणतात, ती विकल्प वृत्ती ही अक्लिष्ट कशी होऊ शकते, म्हणजे ईश्वरापर्यंत न्यायला सहाय्यक कशी होऊ शकते. त्याच्यानंतर येते निद्रा. आता प्रश्न असा पडेल की निद्रा अक्लिष्ट कशी होईल? बाकी सगळं तर समजू शकतो, पण निद्रा अक्लिष्ट कशी होईल? तर त्याच्यासाठी एक गोष्ट आहे की झोपण्यापूर्वी जर आपण महाराजांना, आपल्या इष्टदैवताला सगळं समर्पण करून झोपलो. सगळं समर्पण कसं करायचं, तर महाराजांनी प्रवचनात सांगितलंय की आज दिवसभरात आपण जे काही वागलो त्याचा आढावा घ्यायचा. मग त्यात आपण दैवी संपत्तीप्रमाणे किती वागलो, देवाप्रमाणे किती वागलो आणि आसुरी संपत्तीनी असुराप्रमाणे किती वागलो याचा विचार करायचा आणि सगळं ईश्वराला समर्पण करून झोपायचं. झोपताना मेडिटेशन करत किंवा आपली बैठक करत जर झोपलं तर उठल्यावर पण आपल्याला असं जाणवतं की तो आनंद कायम आहे. किंवा नामस्मरण करत जर झोपलं
तर उठल्यावर असं जाणवतं की ते नाम घेणं चालूच आहे. तर म्हणजे इथे काय झालं बरं, हे अजून कसं होतं, तर अन्न अन्नशुद्धीने मनशुद्धी होते. आणि अन्नशुद्धी जर असेल म्हणजे युक्त आहार विहारस्य जे म्हटलेलं आहे, युक्त आहार आणि युक्त विहार हा जर झाला तर झोप चांगली लागते. आपण म्हणतो ना, 15 मिनिटं फक्त झोप लागली पण इतकी छान लागली, फ्रेश झालो. कारण ती गाढ झोप लागते. तर गाढ झोप ही आहे ती वरकरणी जरी तमोगुणी वाटली तरी ती एक जीवाकरता एक भगवंतांनी सोय करून ठेवलेली आहे की अं, अनात्म पदार्थाकडे अहमची वृत्ती झाल्यामुळे दुःखात जो जीव पडलेला आहे, आपल्याला होणारी सुख ही पण दुःखकारक आहेत. म्हणजे अं, जर मुलगा झाल्याचं सुख आहे तर तो मुलगा काय झाल्यानंतर कायम सुख देत नाही आपल्याला. दत्त महात्म्यात पण ती कथा आलेली आहे की झाल्यावर दुःख आणि नंतरही व्हायच्या आधी दुःख, होताना दुःख, झाल्यावरही दुःख. तर त्यामुळे व्यवहारातली सुख ही दुःखकारक आहेत पण युक्त आहार विहाराने ती सुखकारक म्हणजे तसं झोपेच आहे. जर अपचन झालेलं असेल तर स्वप्न पडतात, नीट गाढ झोप येत नाही, हे सगळं आपण पाहतो. किंवा आपण ऑफिसचे किंवा घरातल्या टेन्शनचे विचार घेतच झोपलो तर उठल्याबरोबर तेच टेन्शनचे विचार मनात राहतात. पण गाढ झोप जर मिळाली आपल्याला, कोणताही रोग असेल मोठा, तेव्हा डॉक्टर बाकी सगळं म्हणजे लघवी बरोबर झाले की नाही, हे बरोबर झाले की नाही, याच्याबरोबर एक प्रश्न विचारतात की झोप लागली की नाही. कारण त्या गाढ झोप म्हणजे काय की तो आत्मानंदच आहे, फक्त तिथे मायेचा पडदा आहे. आणि ही सोय का केली आहे, तर त्या पुढीत आपला जो देह आहे म्हणजे त्या देहात सगळे पाचही कोश, सूक्ष्म देहही आला, स्थूल सगळाच. तर त्यात जर आनंदाची अनुभूती नाही राहिली तर तो जीव त्यात राहू शकत नाही. शरीर असणं हे मुक्तीसाठीही आवश्यक आहे. पिशाच्याला साधनं नाही करतायत कारण त्याला शरीर नाही. वायवीय शरीर म्हणजे तो त्याच्या विल पॉवरनी थोडासा वायू एकत्र करून राहतो पण ते काय सतत टिकत नाही त्याचं. त्यामुळे शरीर असणं आणि तेही मानवाचं शरीर असणं ही मोठी एक सोय आहे की तिकडे परम परमात्म्याच्या प्राप्ती करता साधन होऊ शकतं. तर ते टिकायला म्हणून आणि सतत जे दुःख आहे, अपेक्षाभंग आहे, उद्याची काळजी आहे, आत्ताचं दुःख आहे, त्यातनं दयावृत्तीने रिज्युनोवेट व्हायला परत सगळी जी मशिनरी 12 तास 16 तास वापरली ती पुन्हा त्याच्यात एनर्जी येण्याकरता आपल्या जवळ ईश्वर आपल्याला नेतो, त्या आत्मानंदात ठेवतो. म्हणून वेदांतातही म्हटलेलं आहे की पक्षी आकाशात उडतो सगळीकडे पण शेवटी तो रात्री घरट्यात येतो. तसा जीवाचं मन इकडे तिकडे भरकटत पण रात्री शेवटी ते आत्मस्वरूपात जातं. फक्त तिथे अज्ञानाचा पडदा असल्यामुळे तो आनंद त्या मानाने म्हणजे बाकी भौतिक आनंदापेक्षा जास्त, पण ब्रह्मानंद त्याच्या कैकपट जास्त असतो कारण इथे अज्ञानाचा पडदा असतो. बरं, गाढ झोपेतला आनंद सगळ्यात जास्त का, तर एखाद्याला समजा एखाद्याने म्हटलं की जगातले सुंदर स्त्री बरोबर भोग घेण्याचा आनंद किंवा सुंदर पुरुषाबद्दल बरोबर भोग घेण्याचा आनंद सर्वात मोठा आहे. दुसऱ्यांनी म्हटलं दारू पिण्यातला आनंद सर्वात मोठा आहे. तिसऱ्यांनी म्हटलं पैसा मिळायचा आनंद सगळ्यात मोठा आहे. चौथा म्हटलं की मऊ सगळं स्पर्श सुख आहे, गायन आहे, पंच याचे सगळे विषय एकत्र मिळणं आनंद मोठा आहे. त्या माणसाला 2 आठवडे झोपेशिवाय ठेवायचं आणि जे ते सुख म्हणतोय ते समोर ठेवायचं. तो काय म्हणेल, हे जाऊन दे खड्ड्यात, मी जरा झोपतो. कारण झोपेचा आनंद जास्त आहे. फक्त तो रोज मिळाल्यामुळे त्याचं महत्व कळत नाही. जसं पाणी आहे, पाणी पिण्याचा आनंद किती मोठा आहे, श्वास घेण्याचा आनंद किती मोठा आहे. श्वास बंद करून ठेवला तर समोर अप्सरा आली तरी बघणार नाही, पहिल्यांदा तो असं करून श्वास घेईल.
फक्त हे आनंद सहज प्राप्त आणि रोजचे झाल्यामुळे त्याचं महत्व नाही राहिलं. तर सांगायची गोष्ट ह्यात अशी की तो आत्मानंदच तिथे सुषुप्तीत आपल्याला प्राप्त होतो. पण तो पूर्णपणे नीट व्हावा आणि पुढे जाऊन साधकाची जशी प्रगती होते, तर तशी तशी हळूहळू गाढ झोप, पूर्ण गाढ झोप न लागता तिथे जाणीव कायम राहू शकते. अर्जुनाचं उदाहरण देतात की तो झोपलेला असताना त्याच्या केसातनही कृष्णाचं नाव यायचं. म्हणजेच काय, दिवस रात्र त्याचं नामस्मरण चालू आहे. म्हणजे झोपेतही जाणीव, त्याला म्हणतात योग निद्रा. पण त्या योग निद्रेपर्यंत पोचायच्या आधी ही निद्रा, चांगली गाढ झोप आणि झोपेमुळे दिवसभर तुम्ही जे करतात त्याची क्वालिटी सुधारणार आहे. अशा दृष्टीने ती अक्लिष्ट झाली. त्यामुळे चांगली झोप म्हणजे बाकी काही साधन जमत नसेल तर हे तरी करावं की युक्ताहार विहार करून झोप चांगली घ्यावी. ही एकदा यायला लागली की मग साधना वेळेवर करणं हे सगळ्या गोष्टी जमू शकतात. नाहीतर टाइम टेबलच जमत नाही आपलं. कारण छोट्या गोष्टीला मोठा वेळ लागतो जर झोप झालेली नसेल. अशा दृष्टीने ती निद्रा ही क्लिष्ट किंवा अक्लिष्ट होऊ शकते. आणि मग आता शेवटचं हे आहे ते झालं की बुद्धीच्या याच्यातले सगळा आवश्यक सध्याच्या दृष्टीने तो विचार आपला आवडता घेता येईल. ती म्हणजे स्मृत्या, स्मृती, आठवण. आता स्मृती तर आधीची आहे, तिचा फायदा काय आहे? तर त्या स्मृतीने आत्ता कसं वागायचं ते हे आपल्याला कळतं. नाही तर स्मृती नसती तर प्रत्येक क्षणाला आपली तान्या बाळ्याची अवस्था आहे की काय करायचं समजत नाही. पण मग ती स्मृती अक्लिष्ट कधी होते आणि क्लिष्ट कधी होते? 10 वर्षापूर्वी अमक्याने मला अमकं केलेलं, तमक्याने मला असं सांगितलं, यांनी माझं असं केलं, त्यांनी माझं तसं केलं. हे जे धरून बसणं आहे ते स्मृतीचं क्लिष्ट होणं आहे. आणि अक्लिष्ट काय आहे? जेव्हा ती स्मृती महाराजांबद्दल आहे, ईश्वराबद्दल आहे, किंवा समजा मी ईश्वराच्या ठिकाणी जाऊन आलो तर त्याचाच विचार करत बसणं, ही स्मृती ही अक्लिष्ट होते. आणि नामस्मरण म्हणजे स्मृती ही इतकी अ, विलक्षण वृत्ती आहे की ती ईश्वराकडे लावली तर तेवढीच वृत्ती तुम्हाला मुक्त करणारी आहे. नामस्मरण हे काय आहे? नामस्मरण हे स्मृती ही वृत्ती ईश्वराकडे लावणं आहे. तेवढं एक जर जमलं ही बुद्धीची शुद्धी झाली, मग बाकी साधनाची अपेक्षाच नाहीये कलियुगात. तर असा हा बुद्धीचा खूप मोठा विषय आहे. तो झाला असं म्हणता येत नाही. पण जेवढे आवश्यक आणि महाराजांचं प्रवचन आपण वाचताना काही टर्म्स येतात किंवा काय येतात, तेव्हा महाराजांना नक्की म्हणायचंय काय ते त्या टर्म्स निश्चित माहिती असल्यावर जरा जास्त आपल्याला कळेल. या दृष्टीने हा विचार झालेला आहे. याच्याशिवाय थोडं एक 5 मिनिटं आपण 11:30 पर्यंत घ्यायचं असेल तर 5-7 मिनिटं आहेत. त्यात फक्त आपण गीतेत कुठे कुठे याचा बुद्धी संबंधी रेफरन्स आलाय ते एक पाहू. आणि मग बुद्धी हा विषयाचा आपण इकडे समारोप करू. एक तर गीता हाच पूर्ण बुद्धियोग आहे. ददामी बुद्धी योगंतम येन माम उपयांती ते भगवान म्हणतायत. ते नुसतं अर्जुनाला सांगत नाहीयेत, अर्जुनाला तो बुद्धियोग देतायतच. म्हणजे पहिल्या अध्यायाच्या वेळी जो त्याला विषाद झालेला आहे, दुसऱ्या अध्यायाच्या वेळी त्याला जो प्रश्न पडलेला आहे की ह्यांना मारून, प्रश्नही नाही, आधी तर तो म्हणतो की ह्यांना जर मी मारलं तर तूही मला दुरावशील, इतकी खात्री आहे. आपल्याला हे आधी लक्षात नाही आलं असं म्हणतोय अर्जुन. ही जी त्याची मूढ अवस्थेतली बुद्धी आहे ती मूढावस्था आहे. किंग कर्तव्य मूढ झाल्यावर अर्जुन आपण म्हणतो ना, काय करावं काय करू नये न सुचणं ही तमोगुणाची अवस्था आहे. पण अर्जुनाच्या बाबतीत असं आहे, धृतराष्ट्र उवाचनी, आपण गीता कधी घेतली तर ते डिटेलमध्ये बघता येईल. गीतेची सुरुवात धृतराष्ट्र उवाच मधून काय आहे? कारण धृतराष्ट्राची बुद्धी निश्चयात्मक झाली की युद्ध करायचंय आणि माझ्याच मुलांना राज्य पाहिजे. पण ती तामसी बुद्धी आहे, राजसी बुद्धी आहे.
त्या राजसी बुद्धीमधनच तामसी बुद्धीचा दुर्योधन निर्माण झालेला आहे. पण अर्जुनाची सात्विक बुद्धी आहे. म्हणजे हा जरी मूढावस्था झाली तरी ती सत्वात न आलेली आहे. कारण ह्याला मोह काय आहे की त्रास देणारे कौरवांना मारूनही मला राज्य नाही घ्यायचंय, इतका सात्विक अर्जुन आहे. म्हणून त्याला उपदेश झाला की नित्ययुक्त जे असतील त्यांनाच मी बुद्धियोग देतो, जे भगवान म्हणतात. तसा अर्जुनाला बुद्धियोग दिलाय. पहिल्यांदा कर्मापर्यंतची बुद्धी आणली, मग त्याच्या पुढे जाऊन त्यांना योग सांगितला, त्याच्यानंतर सर्वव्यापी ते विभूती योग सांगितला, मग सर्वव्यापीत्व दाखवायला विश्वरूप दर्शन दिलं, भक्ती योग सांगितला, कर्माचे प्रकार सांगितले, त्याच्यानंतर दैवी आसुरी संपत्ती सांगितली. अशी त्याची बुद्धी वर 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 नेत 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाचा प्रश्न जो आहे, तो प्रश्न पण आपल्याला इतर वेळी कळू शकणार नाही की संन्यास आणि त्याग यातला फरक काय. आणि तो इतकी ती त्याची सूक्ष्म बुद्धी झाली, तेव्हा भगवंतानी त्यांना उपदेश करून मग सांगितले यथेच्छसी तथा कुरु. यथेच्छसी तथा कुरु हे सगळ्यांसाठी नाहीये. तो बुद्धियोग देऊन बुद्धी विकास होऊन 18व्या अध्यायापर्यंत बुद्धी पोचली. आणि तिथे यथेच्छसी तथा कुरु केव्हा सांगितलंय? जेव्हा अर्जुनाची तयारी झाली की करिष्य वचनम तव. कारण यथेच्छसी तथा कुरु हे सांगितल्यावर अर्जुन काय म्हणतोय? करिष्य वचनम तव. असं म्हणत नाही आता मला ज्ञान झालं मी समाधी लावून बसतोय. इथे तो ईश्वराच्या दरबारात मी कार्य करत आहे या दृष्टीने तुला जे सांगायचंय, तुझं जे वचन आहे ते मी करणार म्हटलेलं आहे. आणि ते म्हटल्यावर कौरवांचा मंत्री असून सुद्धा संजय म्हणतो यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा. हे दोन्ही जिथे आहेत तिथे विजय नीती वगैरे हे सगळे जण आहेत, अशी माझी ध्रुवमती आहे. म्हणजे स्थिरमती अर्जुनाची आहे, त्या संजयाचीही तिथे स्थिरमती झालेली आहे त्या गीता ज्ञानाने. आणि आधीही ते अधिकारीच आहेत ना. तर इथेच कुठे याचा रेफरन्स आलाय ते फक्त आपण बघू आणि आजच्या करता थांबू. भगवान विभूती योगात म्हणतात तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धी योगंतम येन माम उपयांती ते. म्हणजे सतत युक्त राहून माझं जे भजन करतात प्रीतिपूर्वक, मेकॅनिकली नाही. आज 10 माळा गुणगुण त्यापेक्षा एकच करावी. पण दिगंबरा, पहिला दिगंबराने माझ्या आत तू आहे, दुसऱ्या दिगंबराने सर्वव्यापी आहे. सगळ्यांचं रक्षण करण्याकरता द्रौपदीच्या रक्षणाला आलास, तसं माझं रक्षण करण्याकरता तू सगुण साकार रूपाने पूर्ण रूपाने आलेला आहे. आणि तूच गुरु आहेस, तूच दिगंबरा गुरु वासुदेव दत्त स्वम ब्रह्म. तूच वासुदेव सर्वम मधला वासुदेव गुरु हा सगळा तूच आहेस. आणि तुला माझी प्राप्ती व्हावी या अर्थात सकट जर ती माळ घडली प्रीतीपूर्वक तर ददामी बुद्धी योगमकम, तर मग त्याचा अर्थ खरा कळेल. आणि मग खरा अर्थ करून जेव्हा होईल तेव्हा ती समाधी अवस्थाच आहे. महामंत्र म्हटलेले आहे दिगंबरा दिगंबराला महाराजांनी, कारण त्याच्यात महावाक्याचा उपदेश आहे. ब्रह्मजीवाच्या एकत्वाचा उपदेश असतानाच पराभक्तीचाही त्यात उपदेश आहे, जे महावाक्यातही नाही ते आपल्या दिगंबरात आहे. ते केव्हा होईल की सतत युक्त राहून भजताम प्रीतीपूर्वक. दुसरं 15व्या अध्यायात भगवंतांनी म्हटलंय सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत् वेदविदेव चाहं. म्हणजे सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो, सर्वांच्या हृदयात, या योग्यांच्या हृदयात मी राहतो. आणि मत्त स्मृती ज्ञान अपोहनमच, स्मृतीही देणारा मीच आहे, ज्ञान देणारा मी आहे. अपोहन म्हणजे जो मोह झालेला आहे तो घालवणारही मीच आहे. वेदेश्च सर्वेर अहमेव वेद्या, म्हणजे सगळ्या वेदांमध्ये मीच जाणून जे घ्यायचंय. वेद म्हणजे जाणणे, मग वेदांनी जो जाणला जाणारा जो आहे तो मीच आहे. वेदांतकृत, वेद तयार करणारा, वेदांत तयार करणाराही मीच आहे. आणि वेद विदेव चावम, वेदाचा अभ्यास करणारही मीच आहे, हे भगवान सांगतात. हे ज्यावेळी बुद्धीला कळेल तेव्हा ती विकसित बुद्धी समजा.
त्याच्यानंतर अजून एक यातलं हे सांगितलेलं आहे की तामसी बुद्धी आहे त्याचे बंध जे आहे ते 5 एक मिनिटं जास्त झालं तर चालेल ना, म्हणजे हा विषय संपेल आपला. तर तामसी बुद्धी आहे त्याचे बंध कोणते आहेत? तर आळस आणि निद्रा. राजसी बुद्धीचं दुःख आणि इथे तिथे नुसतं भिरभिर करत राहणं हे. पण सात्विक बुद्धीचे पण बंध आहेत. म्हणजे बुद्धी विकास झाल्यावर सर्वात मोठ्या बंधाला सामोरं जावं लागतं. ते काय आहे? तर त्याच्यासाठी हा श्लोक आहे. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाश कमनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. म्हणजे सत्वगुणाच्या वृद्धीने बुद्धी सात्विक झाल्यावर, निर्मल मन झाल्यावर त्यात आत्म्याचा आणि ज्ञानाचा प्रकाश पडतो. सुखाचीही प्राप्ती होते, साधना तुमची चांगली होते, इतर वेळी प्रसन्न राहते. पण त्यात जर अडकलं तर तो बंद होतो. मी ज्ञानी हा बंद होतो. म्हणून महाराज नेहमी ज्ञानेश्वरीतला एक हे घेतात श्लोक खूप खूप वेळा, की नवल अहंकाराचे गोटी विशेषण लागे अज्ञानापाठी आणि मग ज्ञानापाठी लागून नाना संकटी नातवी, असा काहीतरी श्लोक आहे, ओवी आहे. म्हणजे अज्ञानी असेल, महाराज सांगतात अज्ञानी जे असेल तर त्याला हे काही बरोबर नाही असं करावं असं त्याला पटलं तर तो तेवढं करून मुक्त होतो. पण म्हणे ज्ञानाच्या अहंकारामुळे जिथे तो थांबलाय तिथून पुढे जाणं शक्य होत नाही. नाना संकटी नाचवी म्हणतात. कारण काय? अहम ब्रह्मास्मी त्याला सांगितल्यावर म्हणतो हा मला माहिती आहे, मी वाचलंय. म्हटलं तर मी लक्षणा पण सांगतो कशा आहेत. त्यामुळे तो ज्ञानाचा बंध होऊ शकतो आणि तो बंध सर्वात मोठा आहे. अज्ञात चक्राच्या भेदाच्या आधी अ, विशुद्धीला तुम्हाला परोक्ष ज्ञान झालंय, सांगता येते, शुद्धी पण झालेली आहे, आनंदाची प्राप्ती आहे. तर त्यामुळे लोकांवर प्रभाव पण आहे. तर तो बंध सर्वात मोठा सांगितलाय बुद्धीचा. म्हणून हा एक श्लोक मुद्दामून घ्यायचा असा, की सुख म्हणजे आपण आत्मविचारात आहोत, साधनेत आहोत, याचं सुख वाटायला लागतं. आणि पूर्ण ईश्वर प्राप्तीचा जो मुमुक्षा जी असते ती थंड पडू शकते. आणि मी ज्ञानी, मग मला लोकी मानावा, मला लोकी पूजावा ही इच्छा निर्माण होते. आणि याच जो एरिया आहे तिथेच सिद्धींच्या प्राप्ती आहे. ईशिता सिद्धी म्हणजे दुसऱ्यावर कंट्रोल आणण्याची सिद्धी प्राप्त झाली की लोक मानायला लागतात, नमस्कार करायला लागतात आणि तिथेच पतन होतं. त्यामुळे सत्वगुण चांगला आहे, पण रजतम गेल्यानंतर केअरफुल राहायला लागतं. कारण आयदर सिद्धीच्या ह्याच्यात लागून किंवा लोकांच्या दिलेल्या मानाची चटक लागून होणारं जे पतन आहे ते महाभयंकर पतन आहे. तर ते भगवंतांनी 14व्या अध्यायात सांगितलेले की ज्ञानाने पण बंध कसा होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे आहे बुद्धी कशी स्थिर करावी, उत्कर्ष कसा करावा, त्याचा एक उपाय भगवंतांनी 6व्या अध्यायात योगाच्या अध्यायात सांगितलेला आहे. 25वा श्लोक. शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. अस्थिर मन पटकन ईश्वराकडे लागणार नाही. हळूहळू जसं कासव हळूहळू त्याचे हातपाय आत ओढतं, तसं मन म्हणजे एकांत देशी लेवल असलेल्या ना, म्हणजे अति कडक नाही अति मऊ नाही अशा आसनावर बसावं, एकांत स्थानी राहावं. हे सगळं का सांगितलंय? की मन हळूहळू हळूहळू उपरमेत, म्हणजे तो विरक्ती आहे, सडनली आलेली विरक्ती सडनली जाऊ शकते. ज्याला आपण स्मशान वैराग्य म्हणतो. स्मशानात गेल्यावर काय नाही, सगळेच जाणार आहेत, काय अर्थ नाही, ईश्वराशिवाय काहीच नाही, तिकडे विचार येतात. दुसऱ्या दिवशीपासून ते विसरलं गेलं. किंवा करोनामध्ये सगळ्यांचा आध्यात्मिक कोशंट एकदम वाढलेला, की काय खरं नाही, एका क्षणात काय होतं, त्यापेक्षा देवाचं करू. बऱ्याच जणांनी, म्हणजे त्यात मी पण आहे, गीतेचा अभ्यास केला, हे केला ते केला, करोना गेला, सगळं गेलं. तर ते वैराग्य उपयोग नाही. म्हणून अभ्यासाने हळूहळू, शनै शनै म्हणजे हळूहळू, उपरमेत म्हणजे उपरम करावा आणि धैर्याने करावा.
म्हणजे एकदम सगळं सोडलं नाही, हळूहळू. म्हणून तर आपलं ब्रह्मचर्य, गृहस्थ आश्रमच आहे एवढ्याकरता, की भोग घेता घेता भोग सोडायची प्रॅक्टिस करून वानप्रस्थाच्या वेळी ते सोडून बाहेर पडणं आहे. आणि आत्मसंस्थमनकर्तृत्व म्हणजे स्वस्थ राहणं जे म्हटलं आपण, आत्म्यातच स्थिर राहण्याचा अभ्यास जास्तीत जास्त करा. व्यवहार हळूहळू कमी झाले पाहिजेत, बाह्य पण आणि मुख्य मनातले, असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 18व्या अध्यायात म्हणतायत भगवान, प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभये बंधम मोक्षम च यः वेत्ती बुद्धिसा पार्थ सात्विकी. सात्विक राजस तामस बुद्धीचं वर्गीकरण आपण पाहिलं, ते गीतेत सांगितले. त्याच्यातला सत्वबुद्धीचं लक्षण सांगणार आहे. तर आपली बुद्धी दिवसेंदिवस सात्विक होते की नाही हे पाहायचं असेल तर ही लक्षणं येत आहेत की नाही पाहायचं. तर काय आहेत, आपण जे वागतोय, दुसरा जे वागतोय पेक्षा आपण जे वागतोय त्यात प्रवृत्ती काय आहे आणि निवृत्ती काय आहे. कदाचित बहिर्मुखी जर कार्य असेल पण ते ईश्वराकडे नेणार असेल तर ते निवृत्तीकारक होऊ शकतं. आणि एकटाच दरवाजा लावून बसून लोकांचं वाईट चिंतत बसला तर ते वरकरणी निवृत्तीकारक वाटलं तरी ते प्रवृत्तीकारक झालं. तर प्रवृत्ती निवृत्ती ज्याला कळते, कार्य काय अकार्य काय, म्हणजे मी म्हणजे कर्म कोणतं आणि अकर्म कोणतं, धर्माने काय सांगितलंय आणि नाही सांगितलंय, याचा विवेक असलेला आहे. भय कसायचं वाटलं पाहिजे आणि भय कुठे वाटायला नको. देवाचं भय वाटलं, सत्पुरुषांचं भय वाटलं तर ते बरोबर नाहीये. भय वाटायला पाहिजे आपल्यातल्या दुर्वृत्तीचं. हे ज्याला कळतं तो सात्विक आहे. बंध काय मोक्ष काय हे ज्याला कळतं तो सात्विक आहे. वित्तभ्रमा सोडिती ते कृतार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ म्हणून चित्त सद्बोध नक्षत्र मला सांगितलंय. त्याच्याबद्दल महाराजांनी सांगितलंय की दैवी वित्त ही आहे. वित्त म्हणजे नुसतं धन नाहीये. मी इतकी साधना केली, ही जी भावना आहे तो वित्तभ्रम आहे. तर तो वित्तभ्रम जर झाला तर तो बंध आहे. आणि तेच मी काही नाही, मी अकिंचन आहे म्हणणं जे आहे तोच मोक्ष आहे. तर त्यामुळे बंध आणि मोक्ष कशात आहे ते कळलं पाहिजे. हे सगळ्याचा विचार जी करू शकते म्हणजे या व्यक्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी, ती सात्विक बुद्धी आहे. सात्विक बुद्धी ही निशंक असते. सात्विक बुद्धी झाल्यानंतर आचरण करून ती अपरोक्षात कन्वर्ट करायची आहे. पण सर्वात पहिलं म्हणजे सात्विक बुद्धी ज्याची आहे ती व्यक्ती निशंक असते. त्याच्या मनात काही शंका नसते. अज्ञानानेही निशंक असू शकतं, पण तसं नाही. दुसऱ्याचीही शंका दूर करू शकेल अशी बुद्धी असते. हे लक्षण तिथे जास्त योग्य ठरतं. कारण मूढ असतात त्यांना दुसऱ्याची शंका, त्यांना शंका येत नाही आणि ते दुसऱ्यांची शंका आपण समजूच शकत नाही. पण सात्विक बुद्धी म्हणजे स्वतः निशंक झालेत आणि दुसऱ्यांना निशंक करू शकतात किंवा दुसऱ्यांच्या शंकेचं उत्तर तरी देतात. दुसरा निशंक होईल की नाही हे त्याच्या प्रारब्धावर आहे. आणि ते अगदी सत्पुरुषांचं लक्षण आहे की नुसतं संकल्पाने निशंक करू शकतात. तर हे 18वा अध्याय. तर असे काही गीतेतले श्लोक आहेत. त्याच्यानंतर जे आपण बघितलं की यज्ञदान तपकर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञोदानम तपश्चैव पावनानी मनीषिणाम. यज्ञ दान आणि तप ही कर्म जी आहेत आणि ती कधीही ज्ञान झालं तरी त्याचा त्याग करू नये, कारण यांनीच मनुष्य पावन होत असतो म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर सांगितलंय 17व्या अध्यायात, अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो ययुज्यते यष्टव्यम मे वेति मनः समाधाय च सात्विका. म्हणजे फलाची आकांक्षा न करता विधीप्रमाणे शास्त्राप्रमाणे जो यज्ञ केला जातो आणि जो करायचा म्हणून केला जातो, कशाचीही अपेक्षा न करता किंवा तो यज्ञ केल्याने मी मोठा होतोय असं काही मनात न करता तो यज्ञ सात्विक आहे. आणि यज्ञामध्ये पण यज्ञानाम जप यज्ञोस्मी म्हणून भगवंतांनी सांगितलं. माझ्या मुक्तीकरता जप करतो याच्याही पेक्षा
जे सर्वांसाठी मागणं आहे. फक्त जपाकरता जप करतो किंवा विश्वकल्याणाकरता जप करतो. ही जी भूमिका आहे ती सात्विक सांगितलेली. आणि आपण तप बऱ्याच वेळा सांगितलं, तर तप संतापे आणि तप आलोचने सांगितले. ते भगवंतांनी थोडस डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय की देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम, देव द्विज आणि गुरु आणि प्राज्ञ जे ज्ञानी आहेत त्यांचं पूजन करणं, शौचनी राहणं आणि आर्जव सगळ्यांची मृदू वृत्तीने राहणं, ब्रह्मचर्याचं पालन, अहिंसा, ब्रह्मचर्य महिंसाचं शारीरम तप उच्यते. ब्रह्मचर्य करणी आणि अहिंसेनी राहणं हे शरीर तप आहे. मगाशी आपण पाहिलंच अन्नमय कोशात जे अडकलेले आहेत त्यांच्यासाठी हे तर खूपच आवश्यक आहे. किंवा जे ज्ञानाची पहिली भूमिका मध्ये आहेत किंवा जे मूढ आणि क्षिप्त मध्ये आहेत त्यांच्यासाठी हे आवश्यक आहे आणि सगळ्यांसाठीच आवश्यक आहे. आता शारीरिक तप सांगितलं, मग मानसिक तप. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितैंच यत् स्वाध्यायभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. अनुद्वेगकर वाक्य आपली अशी असावी की कोणालाही उद्वेग झाला नाही पाहिजे, प्रिय पाहिजे, पण खोटी स्तुती करणारी आणि अहित करणारी नाही, हितकारकही पाहिजे. त्याच्यानंतर स्वाध्याय आणि अभ्यास हे वाङ्मय तप आहे. वाङ्मय तप करणं हे आवश्यक या करता आहे की त्यांनी मनशुद्धी होते. आणि मग मनाचं तप काय आहे? मनप्रसाद सौम्यत्व, मौनम आत्मविनिग्रह, भावसंशुद्धिरित्येत, संशुद्धिरित्येत तपो मानसमुच्यते. मनप्रसाद म्हणजे प्रसन्न सतत राहायचं. मनात ईश्वराचं चिंतन असलं, ईश्वर आपल्या आत आणि भावना राहिली की आपण प्रसन्न राहतो. ते प्रसन्न राहणं. त्याच्यानंतर सौम्यत्व, सौम्य वागणूक ठेवणं. मौन, मौन म्हणजे ईश्वर सोडून बाकी काहीही न बोलणं, हे मौन आहे. आत्मविनिग्रह, आपल्या स्थूल सूक्ष्म देहाचा निग्रह. भावसंशुद्धी, भावसंशुद्धी म्हणजे काय? सर्वत्र ईश्वर भाव ही भावाची शुद्धी सांगितलेली आहे. हे तप मानस तप सांगितले. आणि सात्विक तप काय? तर श्रद्धया परया तप्तम तपस्तत त्रिविधम नरे अफलाकांक्षी भिर्युक्ते सात्विकम परिचक्षते. अफलाकांक्षी आणि श्रद्धायुक्त जे तप आहे ते सात्विक आहे. हे जर सगळं करत राहिलं तर आपला बुद्धीचा विकास आहे. तर तप सांगितलं आपण, यज्ञ सांगितला सात्विक, जपयज्ञ सांगितला. दान सांगायचं तर दातव्यम इति यद्दानम दीयते नुपकारिणे देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम. योग्य देशी, योग्य काळी आणि योग्य व्यक्तीला दिलेलंच दान सात्विक आहे. आणि ते फक्त दान द्यायचं म्हणून द्यायचं आहे, ते उपकार करतो म्हणून द्यायचं नाहीये. मग ते सात्विक झालं. ते जर घडलं तर बुद्धी सात्विक होते. असा आपण आता गीतेचाही संदर्भ घेतलेला आहे. या सगळ्याचा जो शेवट आपण सगळं म्हटलेलं आहे, सगळ्या साधनांचा शेवट हा नामात, आणि नामाचा शेवट जो मुख्य स्वरूपानुसंधान जे महाराजांनी सांगितलेलं आहे, मुख्य स्वरूपानुसंधान वाया की जे मनशोधन देवगुरु सेवन सदाचरण अनासक्ते. तर ते सदाचरण अनासक्ते, देवगुरूंचं सेवन किंवा जे मनशोधन आहे किंवा नामस्मरण आहे, हे सगळं स्वरूपानुसंधान होऊन तद्रूप तत्स्वरूप आत्मरूप होण्याकरता हे करायचं आहे. आणि बुद्धीचा विकास हाच आहे की बुद्धीचा विकास म्हणजे स्वतःपासूनच स्वतःला बाजूला न्यायचं असं जे आपल्याला वाटतं. बुद्धीला, ही बुद्धी म्हणजे मी नाही म्हणून बुद्धीच म्हणते की मी बुद्धी नाही आणि बाजूला येते, परत ती बाजूला येते. ही जरी पर्याय असला तरी असं करता करता ती बुद्धी इतकी शुद्ध होते की ती नाहीशी होते आणि फक्त परमात्मा तत्व राहतो. हा बुद्धीच्या विकासाचा शेवटचा टप्पा आहे की जिथे बुद्धी राहिलीच नाही, तिथे अहम ब्रह्मास्मी नाही, तिथे सकलमिदम अहमच वासुदेव मधलं सकल इदम ही नाही, तिथे फक्त वासुदेवच सर्व
इथे महात्मा सुदुर्लभा म्हणून गीतेत सांगितलंय की वासुदेव सर्वमावस्था ही बुद्धीच्या विकासाची परमावस्था आहे. एवढंच आपण आता सध्या इथेच थांबू. आता ह्याच्या पुढे आपण पुन्हा जे आपलं पुढच्या शनिवारपासून आपण गोपीगीत जे मागे पडले आपलं ते पुन्हा सुरू करू. आणि बुधवारी महाराजांचं प्रवचन आहेच आपलं. गुरुदेव दत्त. कोणाला काही विचारायचं आहे की थांबायचं? काही सांगायचंय काका? तुम्हाला काही सांगायचंय महाराजांच्या? नाही थांबायचं मग? थांबूया. अवधूत चिंतन देवदत्त. अद्भुत. प्रोटोकॉल